Come on, everybody. Welcome, स्वैग welcome. से करेंगे सबका स्वागत। Show some energy, guys. Show some energy. स्वैग से करेंगे सबका स्वागत। थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. वेलकम, वेलकम, वेलकम. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. नमो पार्वती पते हर हर महादेव. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, बंधू आणि भगिनींनो, तिसऱ्या दिवसामध्ये मी आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आय होप की काही लोक तरी असे असतील की ज्यांनी पूर्ण 3 दिवस ते इकडे आहेत. जस्ट टाईप मी इन द चॅट बॉक्स हाऊ मेनी दोज लकी पीपल ज्यांना 3 दिवस झाले हे सेशन अटेंड करत आहेत ते, आणि जे आजसुद्धा शेवटपर्यंत बसणार आहे. टाईप मी इन द चॅट बॉक्स. टाइप मी इन द चैट बॉक्स एवरीबॉडी. गुड. प्रसाद जी, शीतल जी, मोनिका जी, मीनल जी, सीमा जी, उषा जी, वैशाली जी, विवो, किरण जी, स्वप्निल जी, संगीता जी, अक्षता जी, मिलिंद जी, गौरव जी. व्हेरी गुड. गौरव जी फर्स्ट डे. ओके. सँडी. ओके. विद्या जी, धनंजय जी आजच आले. ओके, ठीक आहे. जे लोक आजच आले त्यांनी सुद्धा शेवटपर्यंत थांबा. ओके. आशा चव्हाण जी, गुड, व्हेरी गुड. लतिका जी, ओके. प्रतिभा जी, व्हेरी नाईस. मेनी पीपल आर जॉईनिंग फ्रॉम लास्ट 3 days. सो मागचे जे 2 दिवस गेले आपले, त्याच्याबद्दल आपण फक्त जे आज लोक पहिल्यांदा जॉईन झाले ना, त्यांना समजलं पाहिजे की काय झालं मागच्या 2 दिवसामध्ये. तर कोणी आहे का तुमच्यामध्ये? 2 लोकांना चान्स देऊ आपण. कुणाला बोलायचं आहे का की मागचे 2 दिवस तुम्हाला कसे वाटले, तुम्ही काय शिकलं, तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला? कोणाला बोलायला आवडेल? जस्ट रेज युअर हँड. जे काल बोलले, परवा बोलले ते सोडून नवीन लोक कोण शेअर करेल की सर मला शेअर करायचं आहे की मागच्या 2 दिवसात काय एक्सपिरियन्स केलं मी? एनीवन? प्लीज रेज युअर हँड. शो मी युअर हँड सो आय विल अनम्यूट यू. मी काल सांगितलं होतं ना, शेअरिंग केल्याने काय होते? थ्रोट चक्र ओपन होते आपलं. ओके, थ्रोट चक्र. सो हाऊ मेनी पीपल वॉन्ट टू ओपन दी थ्रोट चक्र? रेज युअर हँड एव्हरीबॉडी. गुड. 2च लोकांना चान्स देणार आहे, जास्त नाही. कारण आज आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला खूप सारा वेळही लागणार आहे. मोठामोठी 11 वाजतील आज आपल्याला. ओके, कमी जास्त. सो आणि आजचा दिवस संगीता मॅडम बोलणार आहेत. ओके, संगीता मॅडम अनम्यूट केलं आहे मी तुम्हाला. कुठे गेलं आहे? ओके, श्रद्धा मॅडम बोलतो म्हणतात. ठीक आहे. श्रद्धा मॅडम अनम्यूट केलं तुम्हाला मी. बटन दाबा. हां, बोला. कसा होता तुमचा एक्सपिरियन्स? काय फील झालं तुम्हाला? नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. मला म्हणजे आता अं, मनात जे काही म्हणजे आता दडपण बिडपण होतं ते सगळं दूर झालेले. मन एकदम म्हणजे असं शांत झालेले आहे म्हणजे. हम्म, आणि म्हणजे मनातले विचार विचार वगैरे वगैरे सगळे आता संपलेले आहेत. आणि हम्म. कालचं पण तुमचं जे होतं ना ते मेडिटेशन, ते पण मला खूप आवडतं. ओके. आवडलं म्हणजे मनापासून, कारण की माझ्या वडिलांना मला आता जाऊन 12 वर्ष झाली, पण मला काय माझ्या वडिलांना मला असं शेवटच्या क्षणी मला असं भेटता पण आलं नाही, त्यांच्याशी बोलता पण आलं नाही. हम्म. पण काल असं वाटलं का मी त्यांना प्रत्यक्षात जे राहिलं होतं ते पूर्ण झालं. ओके, ओके. आणि खूप असं मस्त, आणि दिवसभर एनर्जी खूप आहे, म्हणजे भरपूर म्हणजे काम केलंय मी, थकवा नाही, काही नाही. व्हेरी गुड. कुठे राहता तुम्ही? आम्ही पनवेलमध्ये तळोजा MIDC तिकडे. गुड. आणि काय करता तुम्ही? मी हाऊस वाईफ आहे सध्या, घरीच व्हेरी आहे. व्हेरी गुड. ओके. थँक यू फॉर शेअरिंग. थँक यू फॉर शेअरिंग. संगीता मॅडमला ऐकू आपण. संगीता मॅडम, प्लीज अनम्यूट युअर सेल्फ. थँक यू श्रद्धा जी फॉर शेअरिंग. सबसे पहिले येस. आपको बहुत बहुत धन्यवाद. आपलं थँक खूप यू, खूप थँक यू, धन्यवाद. मी थँक यू. शिर्डीजवळ कोपरगाव आहे, तिथं राहते. ओके. पुण्यात पण येतात तुम्ही. आणि खूप दिवसापासून मला आपलं सेशन बघायचं होतं, ऐकायचं होतं. आपल्याला ऐकलेलं होतं बऱ्याच जणांकडून तुमच्याबद्दल, आणि प्रत्यक्षात जेव्हा तुमच्याशी क्लास जॉईन केला तर ती एक वेगळी अनुभूती मला तुमच्याकडून मिळाली. आणि स्वतःमध्ये असलेले कमतरता या स्पष्टपणे जाणवल्या. ज्यावेळेस तुम्ही काही गोष्टी आम्हाला क्लिअर केल्या त्यावेळेस आम्हाला कळालं की आपण स्वतःला किती परफेक्ट समजतो. तर आपल्यामध्ये खूप सारे उणिवा आहे, जे आपण गुरुजींच्या सान्निध्यात राहून व त्यांच्या संपर्कात त्या उणिवा आपण भरून काढू शकतो आणि ओके. एक परफेक्ट लाईफ जगू शकतो. त्याकरता खूप खूप ग्रॅटिट्यूड. थँक यू. आणि
ते पण सेशन घेतलं कालचं. म्हणजे शक्यतो माझी झोप होत नाही, पण सगळ्यांचे रिझल्ट वेगळे आले आणि माझा रिझल्ट वेगळा आला. मी काल हँड रेस केला होता, कारण बऱ्याच जणांना रडायला आलं, कुणाला काय जाणवलं. पण मला सुरुवातीला माझे आई वडील दिसले, खुश झाले ते मला बघून, आणि नंतर मला झोप लागली. ओके. मला काहीच कळालं नाही. म्हणजे एक आपण ती कोणती निद्रा म्हणतो ना, त्या टाइप ओके. मध्ये मला झालं. म्हणजे मलाही माहित नाही की काय झालं. आणि ज्यावेळेस तुमचा आवाज परत कानावर आला, त्यावेळेस मी परत भानावर आले थोडक्यात. ओके. ओके. आणि थँक्यू अजय. काल काल रात्री कशी झोप लागली मग तुम्हाला? खूप छान झोप लागली मला. रोजच्या म्हणजे मी, रोजच्या पेक्षा? हो ना, मी त्याच वेळेस झोपले ज्यावेळेस आई वडिलांना भेटले. ते खुश होते, मी ओके. खुश होते. गुड. आई आहे, पण वडील जाऊन बरेच दिवस झाले. हम्म. आणि असं फील नाही झालं की मी ज्यादा इमोशन्स हे नाही आले. दॅट्स ओके. पण दॅट्स ओके. खुशीचं इमोशन होतं. हे थँक्यू. पण एक इमोशनच आहे. आणि खूप काही क्लॅरिटी मिळाली ओके. या 2 दिवसाच्या सेशन मधून. थँक्यू. थँक्यू अजय. Thank you so much. Thank you so much. Thank you so much. Okay. Nice sharing. Okay. One last person. If we can go. Anybody last. Okay. Can we have some gents, male? Shiva energy. Can we have some Shiva energy? Sharing. राजेश घामरे सरांशी बोलू आपण. होते तुम्ही 2 दिवस राजेश सर? होते का तुम्ही 2 दिवस? मी 2 दिवस नव्हतो. मी आज माझं मोबाईलमध्ये पाहिलं 3 दिवसाचं सेशन आहे. मी ओके. म्हटलं मी ओके. मिस केलेलं आहे. 2 दिवसाचं मला काही कल्पना नव्हती. ड्युटीमुळे मिळत नव्हतं. आधी मी सेकंड शिफ्टलाच आहे. पण त्यातून मी बर. वेळ काढला, पेशंटला साईडला ठेवलंय आणि हे पॅड आणि पेन घेऊन बसलोय की मला वे 2 काय मिस झालंय ते कदाचित नोट डाऊन करता येईल आणि मी ओके. प्रयत्न ओके. जास्त करेन. ठीक आहे. ओके. 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 ठीक आहे. अजून कोण होतं? बालाजी सर तुम्ही होते 3 दिवस? बालाजी सरांशी बोलू. येस. हे लास्ट आहेत. नंतर आपण आपल्या ह्याच्याकडे जाऊ. येस. अनम्यूट करा. अनम्यूट. बटन दाबा. बटन तिकडे. हां. हां. हा आता सर, बोला. मी कालपासून जॉईन झालोय. ओके. सो कालपासूनचा हॅलो. एक्सपिरियन्स कसा होता तुमचा कालचा? आवाज नाही येते तुमचा. हॅलो. सर, आवाज येतोय का? येस, येस, येस. बोला. तर काल जे मेडिटेशन घेतलं तुम्ही, हम्म. तर ते मेडिटेशन केल्यानंतर जो फील आला तो खूप छान होता. शांत मन झालेलं. आणि आई वडिलांचं जे तुम्ही ध्यान वगैरे करण्यासाठी सांगितलं, ते खूप सुंदर होतं. आणि जे काही लहानपणी वगैरे जे गोष्टी होत्या ते सर्व दिसल्या म्हणजे. ओके. थँक्यू. त्यामुळे मन शांत झालं आणि छान झोप लागली. ओके. ओके. थँक्यू सो मच. ओके. सुप्रिया पवार मॅडम म्हणतात की मला शेअरिंग करायचं आहे, पण आपण तुमचं शेअरिंग शेवटी घेऊ. ओके. डोंट वरी. घेऊ आपण 100%. आता आपण आपल्या सेशनला सुरुवात करू. ओके. सो आज आपण काय काय शिकणार आहोत ते आधी थोडंसं क्लिअर करून देतो मी. आधी आपण सर्वात आधी शिकणार आहोत वॉटर चार्जिंग मेथड. पाण्याला कसं चार्ज करायचं आणि त्याचे काय फायदे आहेत ते आपण शिकणार आहोत. त्याच्यासाठी तुमच्याकडे पाणी असलं पाहिजे. बॉटलमध्ये, ग्लासमध्ये, कसंही पण पाणी असलं पाहिजे. नंबर 1. ठीक आहे. दुसरं आपण काय शिकणार आहोत? मनी अट्रॅक्शन फॉर्म्युला. त्याच्यासाठी तुमच्याकडे मनी असली पाहिजे. मनी म्हणजे एखादी नोट असली पाहिजे. कोणतीही नोट. ओके. तर तुमच्याकडे एक नोट असली पाहिजे. मग ती 10ची असू द्या, मग ती 100ची असू द्या, 200ची असू द्या, 2000ची असू द्या. एक नोट असली पाहिजे. ती नोट जवळ ठेवून घ्या. ठीक आहे. 2 गोष्टी झाल्या. तिसरी गोष्ट आपण आज शिकणार आहोत ऑरा क्लिनिंग प्रोसेस. म्हणजे आपला जो ऑरा असतो त्याला कसं क्लीन करायचं. बऱ्याचदा काही लोकांच्या संपर्कात आल्यानंतर, काही वातावरणाच्या संपर्कात आल्यानंतर आपला ऑरा जो आहे तो डिस्टर्ब होतो. तर त्याला कसं बॅलन्स करायचं हे आपण शिकणार आहोत. म्हणजे त्याला कसं क्लीन करायचं. ओके. 3 गोष्टी ह्या झाल्या. आणि चौथी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जे मी पहिल्या 3 दिवसात सांगत नाही, आय विल शेअर माय स्टोरी अबाउट यू, माय स्टोरी विथ यू, की माझी स्टोरी कशी आहे, मी कसं आलो इथपर्यंत ते सांगेल मी शॉर्टकटमध्ये. आणि इथं जर कोणी बसलेला व्यक्ती असेल की ज्याला असं वाटते की मला हीलर व्हायचं आहे किंवा मला सुद्धा इतरांसाठी काम करायचं आहे, मला सुद्धा इतरांना हीलिंग करायचं आहे, तर त्यांच्यासाठी पुढच्या 1 वर्षाचा रोडमॅप कसा असू शकतो आणि तुम्ही कसं तुमचं काम चालू करू शकता,
आणि या कामाच्या माध्यमातून तुम्ही फक्त हीलिंग नाही, तर तुम्ही पैसेसुद्धा अर्निंग करू शकता. तुम्ही तुम्हाला पाहिजे तसं लाईफ मॅनिफेस्ट करू शकता आणि इतरांना हेल्पसुद्धा करू शकता. ह्या तिन्ही गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे. म्हणून मी म्हटलं, की आजचं सेशन हे 11 पर्यंत चालेल. सो तुम्ही कमिटेड असाल तरच तुम्हाला इकडे थांबायचं. मधात आपण सुप्रिया मॅडम तुमचं शेअरिंग घेऊ, जेव्हा मधात वेळ भेटेल तेव्हा. ठीक आहे? आणि अजून कोण आहे? उल्का कोणीतरी आहेत, ते म्हणत आहेत, की मला एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. तर दोघींचं शेअरिंग आपण मधात घेऊ कुठेतरी. ठीक आहे? चालेल तुम्हाला? ओके. ओके. सो आता मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, खूप महत्त्वाचा. ओके. आणि तो प्रश्न आहे, इथे किती लोकं असे आहेत, की ज्यांना असं वाटते, की आमचे मागचे 2 दिवस मिस झाले आणि आपल्यासारख्या बऱ्याच लोकांचे झाले असतील. 500-700 लोकं ग्रुपमध्ये आहेत. किती लोकांना असं वाटतं, जेन्युइनली सांगा, की सर तिन्ही दिवसाच्या रेकॉर्डिंग तुम्ही शेअर करा आम्हाला. तसं आम्ही रेकॉर्डिंग शेअर करण्याचे चार्जेस घेतो ₹200 एका व्यक्तीकडून. पण जर तुम्ही म्हणाल तर आज मी ते फ्री शेअर करेल. पण किती लोकांना असं वाटते, की ते शेअर केलं पाहिजे? ऐका, प्रश्न संपला नाही. आणि किती लोकांना असं वाटते, की शेअर केल्यावर आम्ही अगदी इमानदारीने ते रेकॉर्डिंग बघू, ज्यांचे मिस झालेले आहेत ते. पण त्या रेकॉर्डिंग फक्त 48 तास तुमच्यासाठी व्हॅलिड असतील. चालेल का तुम्हाला? येस, नो इन द चॅट बॉक्स. काय वाटते तुम्हाला? येस, नो इन द चॅट बॉक्स. जर का जास्तीत जास्त लोकं येस लिहितील, तर आपण तिन्ही दिवसाच्या रेकॉर्डिंग शेअर करू आज रात्री. ठीक आहे? बऱ्याच लोकांनी येस लिहिलं आहे. व्हेरी गुड. ओके. चला, म्हणजे तुमची इच्छा आहे, की तुमचा तर फायदा झाला पाहिजे, इतरांचाही फायदा झाला पाहिजे. ओके. मग आता त्याच्यानंतर एक कमिटमेंट मागतो मी तुम्हाला. ओके. एक कमिटमेंट देतो, की ज्या चॅनलवर त्या रेकॉर्डिंग शेअर होतील, यूट्यूब चॅनल असेल एक, त्याच्यावर ते शेअर होतील. त्या चॅनलला फक्त जेव्हा तुम्ही रेकॉर्डिंग बघाल, तेव्हा त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे पुढचे जे काही व्हिडिओज आहेत ते तुम्हाला दिसत राहतील. ठीक आहे? तयार आहात तुम्ही? चालेल असं केलं तर? ठीक आहे. सो तिन्ही दिवसाच्या रेकॉर्डिंग आम्ही तुम्हाला देऊ. पण आज शेवटपर्यंत तुम्ही थांबत असाल, सगळ्या गोष्टी घेत असाल, कारण मधात रेकॉर्डिंगमध्ये काही गोष्टी येत नाहीत. तर त्यामुळे लाईव्ह अटेंड करा. ठीक आहे? चला, जायचं पुढं? व्हेरी गुड. सो विल स्टार्ट विथ द वॉटर चार्जिंग प्रोसेस. पण पुढे जाण्याआधी आपण हे बघूया, की आपण आत्तापर्यंत काय शिकलो. ओके. काय आपण बघितलं. कारण काही लोकं विसरली असतील, की काय शिकलो आपण. तर आपण सगळ्यात आधी शिकलो 7 चक्र. आपण हे शिकलो रेकी काय आहे. आपण हे शिकलो शिवशक्ती काय आहे. आपण हे पाहिलं, की 7 चक्र आपल्यासाठी कसे काम करतात. आपण एक एक्सपिरियन्स घेतला, की आपल्या बॉडीमध्ये 13 पॉइंट कुठे आहेत आणि ते 13 पॉइंटला त्याच्यावर काम केल्याने काय होते. त्यानंतर आपण हीलिंगचा एक्सपिरियन्स घेतला, की जेव्हा आपण डीप हीलिंग करतो, काही लोकं काल कनेक्ट झाले होते त्यांच्या आई-वडिलांशी, काही लोकं कनेक्ट झाले होते स्वतःशी. ओके. सो असं कनेक्ट होता येते तुम्हाला विथ द हेल्प ऑफ धिस टेक्निक. ओके. सो मी तुम्हाला या 2 दिवसामध्ये एक्सपिरियन्स दिला. मी तुम्हाला रेकी शिकवलं नाही. मी तुम्हाला रेकीमध्ये जगायला शिकवलं. काय म्हणता तुम्ही? येस, नो इन द चॅट बॉक्स. काय वाटते तुम्हाला? तुम्ही रेकीचा एक्सपिरियन्स केला, राइट? दॅट इज द रेकी, सिंपल. ओके. सो चला, आता आपण त्याच्या पुढचे काही एक्सपिरियन्स करणार आहोत आज. सो पाण्याची बॉटल आपल्याला हातात घ्यायची आहे. बॉटल असेल, ग्लास असेल, जे काही असेल ते. ठीक आहे? घ्यायची आहे हातामध्ये सर्वांनी. ओके. टेक युअर वॉटर बॉटल इन युअर हँड. ओके. आता आपण पाणी का चार्ज करतो? तर तुम्हाला जर आठवत असेल, तर पहिल्या दिवशी मी हे सांगितलं होतं, की पाणी ही एक अशी गोष्ट आहे, की ते ह्यूमन बॉडीमध्ये म्हणजे माणसाच्या शरीरामध्ये 55 ते 80% पर्यंत पाहिलं जाते. आणि पाण्याला जसे अफर्मेशन आपण देतो, तसं ते पाणी काय करते? तसं ते पाणी बिहेव करते. ओके. सो एक सायंटिस्ट आहेत जपानचे, का त्यांच्याबद्दल आपण बोललो होतो त्या दिवशी, राईट? त्यांनी काय केलं होतं? त्यांनी 21 दिवस पाण्याला वेगवेगळे अफर्मेशन दिले. म्हणजे काही पाण्याला त्यांनी चांगले अफर्मेशन दिले, काही पाण्याला त्यांनी खराब अफर्मेशन दिले. त्यांचं नाव आहे मसारो इमोतो. आणि त्यांनी असं पाहिलं, की ज्या पाण्याला त्यांनी चांगले अफर्मेशन दिले, त्या पाण्याने त्यांच्यासाठी चांगलं काम केलं. तर आपण आज तेच करणार आहोत. आज आपण आपल्याजवळ असलेल्या पाण्याला अफर्मेशन देणार आहोत. तर याच्यातून फायदा काय होईल? सगळ्यात मोठा मुद्दा हा आहे, की आपण लहान असताना जर का आपण पाहिलं असेल, पाणी हातात घेऊन घ्या तुम्ही असं, अशा टाईप. ओके. सर्वांनी झाकण असेल त्याला, बॉटलला, तर ते तुम्ही काढून टाकू शकता किंवा तुमचा हात असा वरून ठेवू शकता. दोनपैकी एक काहीतरी करू शकता. ठीक आहे. आता लक्ष द्या माझ्याकडे. मी काही गोष्ट सांगायच्या आधी लक्ष द्या. जेव्हा आपण लहान होतो, एखाद्या वेळेस घाबरलो, भीती वाटली, तर तुळशीजवळ पाणी ठेवायचे आणि ते पाणी आपल्याला द्यायचे. बरोबर आहे? एखादं पाहिलं असेल आपण तांत्रिक, मांत्रिक
आहे ना, ते असायचे बरेच लोकं, की जे पाणी आपल्याला मंत्रून द्यायचे. तर पाण्याचाच वापर का केला जातो? कारण पाण्यामध्ये ती पॉवर आहे, की पाणी लवकर त्या गोष्टीला काय करते? ॲब्झॉर्ब करते. काय करते? ॲब्झॉर्ब करते. सो आपल्या घरात जे पाणी आपण पितो 24 तास, त्या पाण्याला आपण दररोज काय केलं पाहिजे? चार्ज केलं पाहिजे. तुमच्या घरी जर वॉटर प्युरिफायर लावलेलं असेल, तर त्या वॉटर प्युरिफायरवर तुम्ही काय लिहिलं पाहिजे, हे सुद्धा मी तुम्हाला आज सांगणार आहे. तुमच्या घरी जर पाण्याची टाकी असेल वर, तर त्या टाकीवर सुद्धा तुम्ही एका कोपऱ्यामध्ये हे लिहू शकता. ओके. सो यांनी तुम्हाला ऑटोमॅटिकली ते पाणी त्याचं काम करत राहील, ते अफर्मेशन त्याचं काम करत राहील. तुम्हाला वारंवार त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही आहे. ठीक आहे. सो चला आता माझ्या मागं मागं आधी अफर्मेशन म्हणूया, नंतर मी तुम्हाला सर्व गोष्टी ग्रुपवर देऊन देईल. ओके. सर्व गोष्टी ग्रुपवर द्यायला सांगून देईल मी. चला, सो पाणी हातात घ्यायचं आहे सर्वांनी, डोळे बंद करायचे आहे. एव्हरीबडी क्लोज युअर आईज, क्लोज युअर आईज अँड टेक अ डीप ब्रेथ. एक लांब श्वास घ्यायचा आहे, हळूहळू बाहेर सोडायचं आहे आणि मी जे म्हणतो ते माझ्या मागं मागं रिपीट करायचं आहे. ओके. जमलं तर पटापट रिपीट करा, नाही जमलं तर असं समजा की मी म्हणत आहे तर तुम्हीच म्हणत आहात ते. ओके. हे पाणी अगदी शुद्ध आणि शक्तिशाली पाणी आहे. हे पाणी अगदी शुद्ध आणि शक्तिशाली पाणी आहे. माझ्या परमात्म्याकडून येणारी ऊर्जाशाली किरणे या पाण्यामध्ये जाऊन त्याला अधिक शक्तिशाली बनवत आहेत. माझ्या परमात्म्याकडून येणारी ऊर्जाशाली किरणे या पाण्यामध्ये जाऊन त्याला अधिक शक्तिशाली बनवत आहेत. मी परमात्माचा पुत्र आहे. मी परमात्माचा पुत्र आहे. हे पाणी माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, हे पाणी माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्याने कोणी एफर्ट्स केले असतील. आता हे पाणी जे आलेलं आहे आपल्याकडे, हे डायरेक्ट तर आलं नसेल. कुठून तरी म्युन्सिपाल्टी आहे, महानगरपालिका इकडून तिकडून कुठून तरी आलं असेल, एखाद्या प्युरिफायरमधून आलं असेल. तर ज्याने कोणी एफर्ट्स केलेले आहे हे पाणी माझ्यापर्यंत आणण्यासाठी, मी त्याचे, त्याच्या परिवाराचे, माझ्या परिवाराचे मनापासून धन्यवाद करतो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि मी ईश्वरचरणी अशी प्रार्थना करतो, की आम्हा सगळ्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीची वाढ व्हावी, प्रत्येक गोष्टीची भरभराट व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. पुढचं वाक्य म्हणायचं आहे, हे पाणी माझ्यासाठी आरोग्यदायी आहे. हे पाणी माझ्यासाठी आरोग्यदायी आहे. हे पाणी मला सकारात्मक ऊर्जा देते. हे पाणी मला सकारात्मक ऊर्जा देते. हे पाणी माझ्या शरीरामध्ये प्रेम, शांतता आणि शक्ती निर्माण करते. हे पाणी माझ्या शरीरामध्ये प्रेम, शांतता आणि शक्ती निर्माण करते. हे पाणी माझे मन आणि शरीर याला दररोज बरं करते. हे पाणी माझं मन आणि शरीर याला दररोज बरं करते. आणि आता शेवटचं अफर्मेशन म्हणायचे आहे. पुन्हा एक लांब श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ. तोंडाने सोडायचं आहे आणि माझ्या मागं म्हणायचं आहे, दिस इज द मॅजिकल वॉटर. दिस इज द मॅजिकल वॉटर अट्रॅक्ट्स, अट्रॅक्ट्स मनी, हॅपीनेस, हेल्थ, लव, लाईफस्टाईल, ब्लेसिंग्स अँड अबंडन्स इन माय लाईफ. पुन्हा एकदा रिपीट करायचं आहे. दिस इज द मॅजिकल वॉटर. दिस इज द मॅजिकल वॉटर अट्रॅक्ट्स मनी, हॅपीनेस, हेल्थ, लव, लाईफस्टाईल, ब्लेसिंग्स अँड अबंडन्स एव्हरी डे, एव्हरी डे इन माय लाईफ. रोज हे पाणी माझ्या आयुष्यामध्ये पैसा, आनंद, आरोग्य, प्रेम, लाईफस्टाईल, आशीर्वाद आणि भरभराट आकर्षित करते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. ओके. सो स्लोली आता काय करायचं आहे, त्या पाण्याकडे एक फुंकर घालायची आहे. एक फुंकर घालायची आहे आणि नंतर इफ यू वॉन्ट you can open your eyes and you can drink that water. Just 1 sip or 2 sip you can drink that water. So ही आहे प्रोसेस. तर ही प्रोसेस तुम्हाला दररोज करायची आहे. आता जे काही तुम्ही बोलले वाक्य मधात, काही लोक म्हणतील की सर मला हे वाक्य पाहिजे. ओके. सो ते वाक्य तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये मिळून जातील. ठीक आहे जी, क्लिअर आहे? गुड. सो याला म्हणतात वॉटर चार्जिंग प्रोसेस. या वॉटर चार्जिंगच्या प्रोसेसनी बऱ्याच जणांनी बऱ्याच गोष्टी मॅनिफेस्टसुद्धा केलेल्या आहे. त्या पाण्याला जसे जसे तुम्ही मेसेज द्याल तसं तसं ते तुमच्यासाठी काम करेल. पण हे एका दिवसात नाही होणार. याला तुम्हाला वारंवार करावं लागेल. ठीक आहे.
याच्या काही ॲडव्हान्स लेवल, जसं की त्याला अजून काही सिम्बॉल कुठले काढू शकता तुम्ही. मी शिकवतो सिम्बॉल लेव्हल 2 लेव्हल 3 मध्ये. तर ते सिम्बॉल काढू शकता तुम्ही. सिम्बॉलनी त्याला चार्ज करू शकता. ओके. तुमच्या घरात वॉटर प्युरिफायर असेल त्याच्यावर तुम्ही काही लिहू शकता. सो ह्या सर्व गोष्टी आपण पुढच्या क्लासमध्ये सांगतो. ठीक आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? चला पुढे जायचं. गुड. सो आता 2 दिवस झाले तुम्ही माझ्यासोबत शिकत आहात. ओके. तर या 2 दिवसामध्ये बऱ्याच लोकांचा आत्मविश्वास वाढला असेल, की चला मला पण आता थोडंफार रेकी यायला लागलेलं आहे. थोडंफार रेकी जमायला लागलं आहे. किती लोकांना असं वाटते? रेज युअर हँड एव्हरीबॉडी. गुड, गुड, गुड. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. ओके. चांगली गोष्ट आहे. पण तुम्हाला एक गंमत सांगतो मी आज. ओके. ती गंमत ऐका थोडीशी. ठीक आहे. आणि एक अजून गोष्ट सांगतो, की काल ज्या लोकांना मी सांगितलं होतं, की रिव्ह्यू द्या, रिव्ह्यू. फक्त 10 लोकांनी रिव्ह्यू दिलेले आहे. तुम्हाला जर खरंच माझा प्रोग्राम आवडत असेल, तर तुम्ही Googleवर जाऊन रिव्ह्यू द्या. त्याच्यामधले 5 लोकं आम्ही सिलेक्ट करू, ज्यांना आम्ही 7 चक्र ब्रासलेट पाठवणार आहोत घरी. ओके. तर कालमधले 2 लोकं सिलेक्ट झालेले आहेत. एकाचं नाव आहे केदार पाटील आणि दुसऱ्याचं नाव काय आहे थोड्या वेळात मी सांगेन. ठीक आहे. केदार पाटील आहेत का इकडे? आहेत का? जस्ट टाइप मी इन द चॅट बॉक्स. केदार पाटील, आर यू देअर? अच्छा, चला. केदार पाटील यांचं गिफ्ट कोणाला तरी मिळून जाईल दुसऱ्याला. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण आता. आता आपण मेन विषयाकडे जाणार आहोत. ठीक आहे. सो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्विमिंगच्या क्षेत्रामध्ये म्हणजे पोहण्याचं जे क्षेत्र आहे, स्विमिंगचं जे क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये सगळ्यात नंबर 1 माणूस कोण आहे तुम्हाला माहीत आहे का? कॅन यू जस्ट टाइप हिज नेम इन द चॅट बॉक्स. स्विमिंगचा सर्वात नंबर 1 खेळाडू कोण आहे? कॅन यू टाइप द नेम इन द चॅट बॉक्स. किती लोकं आहेत तिकडे बघू आपण हुशार, की ज्याला खूप सारे अवॉर्ड मिळाले. जो स्विमिंगमध्ये नंबर 1 आहे. स्विमिंग म्हणजे पोहण्यामध्ये. कुणाला माहीत आहे का? प्लीज टाइप द नेम इन द चॅट बॉक्स. माहीत आहे का? ज्यांनी मागच्या वेळेसचा क्लास केला आहे त्यांना तर माहीत असेल. मायकल फेल्प्स त्याचं नाव आहे. काय नाव आहे? वैभव सरांनी टाइप केलं. व्हेरी गुड. थँक यू. त्यांचं नाव आहे मायकल फेल्प्स. ओके. तुम्हाला एक गंमत सांगू. मायकल फेल्प्स जो आहे तो पुण्यामध्ये आला होता 3 दिवसासाठी आणि त्याने स्विमिंगचे क्लासेस घेतले 3 दिवस. आणि योगायोगाने काय झालं, की मला ते स्विमिंगचे क्लासेस करायचा चान्स मिळाला. आणि मी 3 दिवस गेलो आणि रोज मी मायकल फेल्प्ससोबत स्विमिंग केलं. आता मायकल फेल्प्स म्हणजे जगातला सगळ्यात हुशार माणूस ज्याला स्विमिंग येते. 3 दिवस त्याच्यानंतर त्याच्यासोबत शिकल्यावर मला असं वाटलं, की वाह! आता तर मला कोणीच थांबवू शकत नाही. आणि मी 3ऱ्या दिवशी घरी आलो आणि मी बायकोला सांगितलं, की उद्यापासून आता मी स्विमिंग करणार आहे. तुला माहीत आहे का? जगातल्या सगळ्यात हुशार व्यक्तीकडून शिकलो मी. आणि मी 4थ्या दिवशी माझ्या सोसायटीच्या स्विमिंग पूलकडे गेलो आणि अशी एकदम आत्मविश्वासाने उडी मारली मी आतमध्ये. काय झालं असेल हो, तुम्हाला काय वाटते? थोड्या वेळाने 1-1.5 तासाने मी दवाखान्यात ॲडमिट होतो. तर हे एक गोष्ट आहे. हे फक्त एक कहाणी आहे. पण असं रिॲलिटीमध्ये होऊ शकते. कधी-कधी आपल्याला असं वाटते, की आपण एका एक्सपर्ट व्यक्तीकडून शिकलो. आता आपण सगळं काही शिकलो. आपल्याला काही गरज नाही. आता आपल्याला 13 पॉइंट माहीत आहे. आता आपल्याला 7 चक्र माहीत आहे. वॉव! बट मित्र आणि मैत्रिणींनो, जगातला सर्वात चांगला जो स्विमर आहे नंबर 1 तोही जर का 3 दिवसात काही शिकवू शकत नाही फार विशेष, तर मी काय शिकवीन तुम्हाला 3 दिवसामध्ये? तर मला हे सांगायचं आहे, की ही फक्त एक सुरुवात आहे. ह्या गोष्टीला जर तुम्हाला पुढं अजून चांगलं करायचं असेल, हीलिंगमध्ये अजून चांगलं काम करायचं असेल, तर तुम्हाला या गोष्टीमध्ये कन्सिस्टन्सी ठेवावं लागेल. काय करावं लागेल? कन्सिस्टन्सी. जर कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवली नाही समजा एक्झाम्पल, तर पुढच्या 4 ते 5 दिवसात तुम्ही नॉर्मल लाईफ जगायला पुन्हा सुरुवात करून द्याल. तेच प्रॉब्लेम, तेच आयुष्य, तेच सर्व काही चालू राहील. तुम्ही म्हणाल, की "अरे कुछ नहीं यार, बहुत मैंने प्रोग्राम अटेंड किए, कुछ नहीं होता." क्यों नहीं होता? क्योंकि तू कुछ करता ही नहीं मेरे भाई. है ना? म्हणून मी पहिल्याच दिवशी काय सांगतो, की "दिस इज नॉट अ इन्फॉर्मेशनल प्रोग्राम, दिस इज अ ट्रान्सफॉर्मेशनल प्रोग्राम." जेव्हा तुम्ही ॲक्शन घेता लाईफमध्ये, तेव्हा आयुष्यामध्ये बदल होतो. जोपर्यंत तुम्ही फक्त ऐकता. आता तुम्ही मला ऐकत आहात. ऐकल्याने काही फरक पडणार नाहीये. लक्षात ठेवा. नथिंग इज गोइंग टू चेंज. गुड, गुड, गुड. वी हॅव द म्युझिक. ओके, ओके. ऐकण्याने काही फरक पडणार नाही आहे. फरक कधी पडणार आहे? जेव्हा आपण ॲक्शन घेऊ.
यू अंडरस्टँड? सो ॲक्शन घेतली पाहिजे आपण. काल मी विचारलं होतं तुम्हाला आठवत असेल तर, की किती लोकं माझ्याशी जुळण्यासाठी आता पुढं तयार आहेत? किती लोकं लेव्हल 2 आणि लेव्हल 3 करण्यासाठी तयार आहेत? जर तेव्हा तुम्ही चॅट बॉक्स पाहिला असता ना, बापरे! एवढा मोठा चॅट बॉक्स भरला होता. माहिती आहे तुम्हाला? पण जसं मी सांगितलं, की आज 12 वाजेपर्यंत तुम्हाला असं ॲक्शन घ्यायची आहे. 10-12 लोकच ते ॲक्शन घेऊ शकले. म्हणून मित्रांनो, जगामध्ये 96% हे लोकं फेल्युअर आहेत आणि 4% लोकं आहेत जे यशस्वी होतात. का बरं? कारण ते ॲक्शन घेतात. काय करतात ते? ॲक्शन घेतात. आज 3 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे पुढे जाण्याआधी. त्यातली पहिली गोष्ट आहे, मी पहिल्या दिवशी एक स्टोरी सांगितली होती रामची आणि श्यामची. आठवते तुम्हाला? आणि श्यामची गाय पहिल्याच दिवशी मेली होती. बरोबर आहे? तसंच आज मी तुम्हाला 3 गोष्टी सांगतो. 3 प्रकारची लोकं असतात या जगामध्ये. एक लोकं असतात, एक व्यक्ती असतो, म्हणजे एक टाइप सांगतो. पहिली कॅटेगरी असते, की सर त्यांना असं वाटतं, की जर का मी एखादी रिस्क घेतो लाईफमध्ये आणि त्याच्यामध्ये 50% जरी मला फायदा होत असेल, 50% तरीही ती मी रिस्क घ्यायला तयार आहे. ते लोकं असतात सक्सेसफुल लोकं. काय असतात ते? सक्सेसफुल. लिहून घ्या तुमच्या डायरीमध्ये. फार महत्त्वाचा पॉइंट आहे हा. हा पॉइंट तुमचं लाईफ चेंज करू शकतो. ठीक आहे? या पॉइंटमध्ये तेवढी ताकद आहे. सो पहिले लोकं कोणते असतात, की जे 50% जर त्यांना असं वाटलं, की ही गोष्ट काम करू शकते, रेकी शिकून मला फायदा होऊ शकते, तर ते रिस्क घेऊन टाकतात. ते असतात सक्सेसफुल लोकं. दुसरी कॅटेगरी आहे. दुसरी कॅटेगरी असते त्याला म्हणतात सुपर सक्सेसफुल लोकं. कोणते? सुपर सक्सेसफुल. ज्यांना फक्त 5% जरी गॅरंटी असली, 5% त्यांना असं वाटलं, की या ठिकाणी हॉटेल जर का मी चालू केलं, तर 5% चान्सेस आहे, की ते हॉटेल चालेल. 95% चान्सेस आहे, की ते फेल होऊन जाईल. तरीही ते रिस्क घेतात. त्याला म्हणतात सुपर सक्सेसफुल लोकं. इथे एक उदाहरण द्यायला आवडेल मला तुम्हाला. जिओ सर्वांना माहीत आहे जिओ? माहीत आहे? सर्वांजवळ जिओचं कार्ड असेल. जेव्हा जिओ मार्केटमध्ये आलं ना, तेव्हा ऑलरेडी 10 कंपन्या मार्केटमध्ये काम करत होत्या. ऑलरेडी 10 टेलिकॉम कंपन्या काम करत होत्या. एअरटेल होतं, आयडिया होतं, वोडाफोन होतं, अजून काय-काय होतं. पण त्यानंतरही जिओ आलं आणि नंबर 1 झालं. आज जे प्लॅन जिओ लावते, ते प्लॅन बाकीचे लोकं लावतात. याला म्हणतात सुपर सक्सेसफुल माइंडसेट. काय म्हणतात याला? सुपर सक्सेसफुल माइंडसेट. म्हणून तर 4% लोकं यशस्वी आहेत ना जीवनात. आता तिसऱ्या प्रकारचे लोकं बघा कोणते आहेत आणि हे लोकं फार जवळचे आहेत आपल्या. हे कोणते आहेत माहिती आहे का? लक्ष देऊन ऐका. महत्त्वाचं आहे. आपणही असू शकतो त्याच्यामध्ये. आणि असू तर लवकर बाहेर या, नाहीतर काही खरं नाही आपलं, तुम्हाला सांगतो मी. तिसऱ्या प्रकारचे लोकं असतात, "सर 100% गॅरंटी आहे का? तरच मी करतो, नाहीतर मी करत नाही." यांना म्हणतो मी सुपर फेल्युअर लोकं. सुपर फेल्युअर असतात हे. म्हणजे यांना जर सांगितलं, की "अरे, एक काम कर, हा तू कोर्स करून घे, याने तुला आहे ना पुढं ₹1,00,000 कमवण्याची संधी आहे." तर हे म्हणतात, "100% ₹1,00,000 कमवणार का मी?" यांना जर म्हटलं, की "अच्छा, तू एक काम कर, आता तुला हेल्थ तुझी खराब आहे ना, तू एक काम कर, या डॉक्टरकडे जा. तो तुला चांगला काहीतरी सजेशन करेल." 100% रिझल्ट येईल का? म्हणजे हा घरातूनही उठत नाही. हा आधी विचारतो, की 100% होईल का? गॅरंटी आहे का? गॅरंटी? तू काहीच नको करू. तू घरीच बस. जिथे आहेस तिथेच चांगलं आहे बाबा. येस नो? सो हे तिसऱ्या प्रकारचे जे लोकं आहेत मित्रांनो आणि मैत्रिणींनो, बंधू आणि भगिनींनो, हे फार डेंजरस आहेत. हे स्वतःही पुढे जात नाहीत आणि हे दुसऱ्यालाही पुढे जाऊ देत नाही. दुसरा जात असला हे त्याला काय म्हणतात, "अरे गॅरंटी आहे का? नाही तर पाहून घे बाबा. कोणीच केलं नाही." कोणी केलं नाही याचा अर्थ हा नाही, की तुम्ही ते करू शकत नाही. कालच एवढा मोठा व्हिडिओ दाखवला. मॉरिस गुडमॅन ज्याचे हात-पाय तुटले होते, श्वास घेता येत नव्हता. डॉक्टर म्हटले होते, की "तू जगणार नाही." पण तो काय म्हणे, "ये उनकी सोच थी, की मी जगणार नाही. मला माहीत आहे, की मी जगणार आहे." आणि तो चालत त्या हॉस्पिटलमधून बाहेर निघाला. एवढा मोठा व्हिडिओ दाखवल्यावरही मला आज मेसेज येतो, की "सर रेकी करून गॅरंटी आहे का?" सांगा बरं आता मी काय करू? व्हॉट इज दिस यार? व्हॉट इज दिस? भगवान अरे भैया आज किस चीज़ की गारंटी है? तुम्ही जे काम करता हॅलो, आय आय आस्क यू वन क्वेश्चन. तुम्ही जे काही काम करत असाल, ज्या क्षेत्रात असाल, त्याच्याबद्दल मला गॅरंटी देऊ शकता का तुम्ही? नोबडी कॅन. तुम्ही आज झोपले, उद्या उठणार याची गॅरंटी आहे का तुम्हाला? येस, नो? नोबडी. मग आपण आयुष्य जगणं सोडून दिलं का? नाही. आशेनी, होप्सनी आपण आयुष्य जगत असतो.
सो तिसऱ्या कॅटेगरीमध्ये जाऊ नका. तुम्ही पहिल्यामध्ये राहा, दुसऱ्यामध्ये राहा, आयुष्यात खूप पुढे जाणार. ठीक आहे. सो जे लोक पहिल्या आणि दुसऱ्या कॅटेगरीमध्ये आहे अशा लोकांसाठी आपल्याला थोड्याशा काय करायच्या आहेत आता, टाळ्या वाजवायच्या आहेत. काल काही लोकांनी, मी मायकल फेल्प्सचं उदाहरण दिलं, काल काही लोकांनी ॲक्शन घेतली त्यांच्या लाईफमध्ये आणि त्यांनी लेवल 2 लेवल 3ला जॉईन केलं. त्या सर्वांसाठी एकदा टाळ्या वाजूया. वैभव बाळासाहेब, दीपाली जाधव, हेमलता निकम, कविता जाधव, सारंग नंदकुमार, भारती सहस्त्रबुद्धे, पल्लवी नाईक, सीमा सांगवीकर, सुषमा कांबळे, अनिल साळोख, सर्वांनी जरा यांच्यासाठी टाळ्या वाजू दे जरा. कॅन वी हॅव अ म्युझिक प्लीज फॉर दिस ऑल पीपल? कॅन वी हॅव द म्युझिक प्लीज? प्लीज क्लॅप फॉर ऑल दिस पीपल. यांनी त्यांच्या त्यांच्या लाईफमध्ये काय घेतलेले आहे, ॲक्शन घेतलेले आहे पुढे जाण्यासाठी. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू. या सर्वांसाठी खूप खूप मनापासून आभार की त्यांनी त्यांचं लाईफमध्ये पुढं जाण्यासाठी एक काय घेतलं, डिसिजन घेतलं. पण वेळ अजून संपली नाही. तुम्हाला जर अजूनही असं वाटते, किती लोकांना इथे बसलेल्यापैकी असं वाटते की मला आज ॲक्शन घ्यायची आहे, मला आज पुढं जुळायचं आहे, टाईप मी इन द चॅट बॉक्स इफ यू आर व्हेरी व्हेरी सिरियस. if you are very very serious. Sujjuji, okay, one person, type me in the chat box if you are very very serious to take the action right now. Okay, right now, I'm asking right now. Okay, good. Prasad ji, okay, Usha ji, okay, Anpat ji, Reshma ji, okay, many people, Vaibhav ji, Rajesh Ghumare. Okay, so I'm giving you a small chance, all of you. Okay, पटकन घेतो मी, जास्त वेळ घेणार नाही तुमचा, पटकन सांगतो. 21च सीट आहेत आपल्याकडे. ओके, आता 6 ते 7 लोक आपण घेऊ शकतो मॅक्सिमम. तुम्ही बघा 16-17 लोकांचे ऑलरेडी झालेलं आहे ॲडमिशन. सो लेवल 2 म्हणजे आज तुम्ही जे शिकत आहात त्याला लेवल 1 आपण म्हणतो. आता आपण मनी अट्रॅक्शन आणि ऑरा क्लिनिंग हे बऱ्याचशा गोष्टी शिकणार आहोत पुढं. सो लेवल 2 मध्ये याच्यापेक्षा ॲडव्हान्स गोष्टी आपण शिकतो. 18 दिवसाचा कोर्स असतो लेवल 2 आणि लेवल 3 मिळून. याच्यामध्ये रेकीचं इंट्रोडक्शन आपण शिकतो, रेकीचे सिम्बॉल आपण शिकतो, शिवशक्ती काय आहे ते शिकतो, शिवशक्तीचा सिम्बॉल आपण शिकतो, हिलिंग शिकतो, हिलिंग कसं करायचं ते टेक्निक शिकतो, स्वतःला आणि इतरांना निगेटिव्हिटीमधून कसं बाहेर काढायचं ते आपण शिकतो. घरामध्ये, गाडीमध्ये, फॅमिलीमध्ये, ऑफिसमध्ये काही निगेटिव्ह ब्लॉक्स असतील ते काढण्यासाठी आपण कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे ते शिकतो. हील विथ इंटेन्शन, इंटेन्शनने कसं हील करायचं आपण ते शिकतो. गाइडेड मेडिटेशन तुम्हाला काही दिले जातात. व्हिजन बोर्ड तुमच्याकडून बनवला जातो, जे व्हिजन बोर्ड थोड्या वेळाने दाखवणार आहे मी तुम्हाला. आणि तुम्हाला दीक्षा दिली जाते. हा आहे 9 दिवसाचा कोर्स. तसंच लेवल 3 आहे 9 दिवसाचा कोर्स, ज्याच्यामध्ये रेकी लेवल 3चं इंट्रोडक्शन होते. शिवशक्ती रेकीचा ॲडव्हान्स तुम्हाला गोष्टी सांगितल्या जातात. टीम, कॅन यू गिव्ह द पेमेंट लिंक इन द चॅट बॉक्स प्लीज. पेमेंट लिंक चॅटबॉक्समध्ये देऊन द्या, तोपर्यंत ज्यांना पेमेंट करायचं ते करू शकतात. सो मास्टर सिम्बॉल कसा ड्रॉ करायचा ते आपण शिकतो. त्यानंतर आपण अदर सिम्बॉल जे आहेत, जसं करुणा रेकीचे सिम्बॉल आहेत ते कसे ड्रॉ करायचे ते आपण शिकतो. 7 चक्रांना बॅलन्स कसं करायचं, क्लिनिंग कसं करायचं ते आपण शिकतो. तिथे तुम्ही पर्सनली माझ्यासोबत बोलू शकता, काही प्रश्न विचारू शकता, काही तुम्हाला गायडन्स पाहिजे असेल पुढच्या गोष्टीसाठी ते तुम्ही घेऊ शकता. जॉबमध्ये, परिवारामध्ये, नात्यांमध्ये, हेल्थमध्ये कुठंही जर का काही अडचण जात असेल बऱ्याच दिवसापासून, तर त्याच्यावर सुद्धा आपण डिस्कशन त्या ठिकाणी करू शकतो, कारण तिथे तेवढा वेळ असतो. ओके, एक्स्ट्रा काही सिम्बॉल तुम्हाला शिकवले जातात करुणा रेकीचे. काल माझे काही स्टुडंट होते, त्यांनी पण एक्सपिरियन्स शेअर केला. या बॅचमध्ये पण काही स्टुडंट आहेत, त्यांना आपण टाईम देऊ. ओके, सायकिक सर्जरी नावाची एक टेक्निक तुम्हाला शिकवल्या जाते, ज्याच्या माध्यमातून 10 वर्ष जुनी जरी एखादी समस्या असेल तर त्याच्यावरही तुम्ही काम करू शकता विथ द हेल्प ऑफ हिलिंग. त्यानंतर गाइडेड मेडिटेशन आणि ॲट्युनमेंट, असा हा पूर्ण लेवल 2 लेवल 3चा सिलेबस आहे. 19 जानेवारीपासून बॅच चालू होणार आहे आणि ही शेवटची लाईव्ह बॅच आहे. आय रिपीट अगेन, ही शेवटची लाईव्ह बॅच आहे. यानंतर लाईव्ह बॅच होणार नाही. सो याचा तुम्ही फायदा घ्या सर्वांनी. टोटल ड्युरेशन 2 आठवड्याचं आहे. 8 वाजता बॅच असणार आहे. सगळ्या रेकॉर्डिंग तुम्हाला मिळतील, प्लस लाईव्ह क्लास होईल. दोन्ही गोष्टी होतील, रेकॉर्डिंग पण आणि लाईव्ह क्लास. कोणी जर म्हणेल सर माझा जॉब आहे, मला हे जमणार नाही ते जमणार नाही, ते रेकॉर्डिंगसुद्धा बघू शकतात. लेवल 3 पर्यंतचे सर्व सर्टिफिकेट तुम्हाला मिळतील, लेवल 1, 2, 3. आणि तुम्ही ॲज अ हीलर म्हणून इतरांसाठी काम करू शकाल. वीकली Q&A, प्रत्येक गुरुवारी एक कॉल असतो, ज्याला झूम कॉल म्हणतो आपण. त्याच्यामध्ये वीकली Q&A तुम्हाला घेतल्या जाईल. तुम्हाला काही प्रश्न असतील त्याची उत्तरं दिल्या जातील. प्रत्येक रविवारी सत्संग नावाचं सेशन असते, उद्या सकाळी 10 वाजता आहे, कोणीच मिस करू नका. ओके, ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. उद्या सकाळी 10 वाजता सत्संगचं सेशन जॉईन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप काही गोष्टी शिकवल्या जातात ज्या की फ्री ऑफ कॉस्ट आहे. ओके, वी विल नॉट चार्ज एनिथिंग. असं नाही की फक्त पैशासाठी काम करतो आम्ही. त्याच्या व्यतिरिक्त आता पुढच्या आठवड्यामध्ये 5 दिवसाचं एक फ्री सेशन करत आहे सर्वांसाठी. कोणीही या, कोणालाही बोलवा, काही अडचण नाही आम्हाला. ओके,
सो हे सर्व काही तुम्हाला मिळणार आहे लेवल 2 लेवल 3 मध्ये आणि याचं फायनल प्राईज मी सांगितली होती 6,999. पण काही लोकांना पैशाची अडचण असू शकते, बऱ्याच लोकांचे मेसेजही काल आले होते. तर तुम्ही बुकिंग जर का तुम्हाला करायची असेल तर फक्त 3,000 रुपये भरून बुकिंग करू शकता. बाकी पैसे तुम्हाला 17 जानेवारीपर्यंत भरायचे आहे. पण बुकिंग जी अमाऊंट तुम्ही करणार आहात ती नॉन रिफंडेबल असेल. 17पर्यंत तुम्ही पैसे भरू शकले नाही काही कारणास्तव तर नेक्स्ट बॅचमध्ये तुम्हाला पूर्ण पेमेंट करावं लागेल. ओके, सो आजची तारीख आहे 10. आय होप सो आहे ना. सो तुम्हाला 7 दिवसाचा वेळ आहे. ठीक आहे. सो आज फक्त एक बुकिंग अमाऊंट भरून तुम्ही तुमची सीट बुक करू शकता. आणि तुम्ही जर पूर्ण अमाऊंट भरली, समजा काल मी 11 लोकांना गिफ्ट दिलं होतं. काय दिलं होतं गिफ्ट? डायरी, ब्रेसलेट, पेन आणि किचन हे त्यांच्या घरी पाठवणार होतो. जे लोक आज पूर्ण अमाऊंट करतील अशा 5 लोकांना, पहिल्या 5 लोकांना पूर्ण अमाऊंट केलेल्या त्यांनासुद्धा मी गिफ्ट देईल. बाकीचे बुकिंग करतील त्यांना काही मिळणार नाही. त्यांना फक्त कोर्स मिळेल, लाईव्ह ॲक्सेस मिळेल आणि 1,30,000चे बोनस मिळतील. ठीक आहे, क्लिअर आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या पटकन. जोपर्यंत ही मीटिंग चालू आहे तोपर्यंतच हे व्हॅलिड आहे. मीटिंग संपली, टाटा बाय बाय. उद्या वेगळ्या गोष्टी, हे होणार नाही. ओके, सो 21 सीट आहे, त्यातल्या 5-6 सीट बाकी आहेत. काही मदत पाहिजे असेल तर हा नंबर आहे 70 20 10 89 25. याच्यावर तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घेतला सर्वांनी. चॅटबॉक्समध्ये लिंक आहे, लिंकवरही पेमेंट करू शकता. ऑफलाईन प्रोग्राम आमचे असे होतात बघा. हे आमचं ऑफिस आहे, या ठिकाणी असे प्रोग्राम होतात. आता जो प्रोग्राम आहे तो 17 आणि 18 जानेवारीला होणार आहे, सॅटर्डे आणि संडे. इथे तुम्हाला प्रॅक्टिकली हिलिंग केल्या जाते. हे बघा, हे एकमेकांना हिलिंग करत आहेत हे लोक. ओके, आणि हे प्रॅक्टिकली असं शिकवलं जाते समोरासमोर. 5 ते 6 लोक असतात एका बॅचमध्ये, जास्त नसतात. तर याचाही पार्ट तुम्ही बनू शकता. जर का तुम्ही ऑनलाईनमध्ये आले तर तुम्ही ह्याचाही पार्ट बनू शकता. याच्याबद्दल माहितीसाठी तोच नंबर आहे 70 20 10 89 25. याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ठीक आहे, सगळं मी एकदम आरामात आणि स्लोली सांगायचं. त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला हातोहात त्या ठिकाणीच मिळून जाते. त्याचं ट्रेनिंग तुम्हाला तिथे मिळते. हे सगळं काही आहे याच्यामध्ये. नंबर आहे तुमच्या सर्वांकडे. ठीक आहे, चला ओके, आगे बढे. क्लिअर एव्हरीबॉडी. ठीक आहे, सो मी सर्व काही क्लिअर केलेलं आहे. चॅटबॉक्समध्ये लिंक आहे. पुण्यामध्ये आहे बालाजी सर, हे पुण्यामध्ये असते. ठीक आहे, चला. सो आता आपण एक पुढची प्रोसेस करणार आहोत. त्या प्रोसेसचं नाव आहे ऑरा क्लिनिंग प्रोसेस. ठीक आहे, त्या प्रोसेसचं नाव काय आहे? ऑरा क्लिनिंग प्रोसेस. सो ऑरा क्लिनिंग कसं करायचं हे आपण शिकू. ठीक आहे, तोपर्यंत ज्यांना कुणाला पेमेंट करायचं असेल, ज्यांना कुणाला काही विचारायचं असेल, तुमच्यासाठी लाईन्स ओपन आहेत. ठीक आहे, चला. सो बाकी लोकांनी माझ्याकडे लक्ष द्यायचं आहे. एव्हरीबडी, एनी क्वेश्चन्स इफ यू हॅव यू कॅन टाईप इन द चॅट बॉक्स इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स. ओके, सो ऑरा क्लिनिंगमध्ये आपल्याला काय करायचं? आता बघा, मी तुम्हाला थोडंसं माझा व्हिडिओ मोठा करून दाखवतो. मी दिसत आहे तुम्हाला सध्या पूर्ण? एव्हरीबडी, धनंजय सर दिसत आहे मी? गुड. सो तुम्हाला ऑरा क्लिनिंगमध्ये काय करायचं आहे? ठीक आहे, सो सर्वप्रथम 4 ते 5 स्टेपची ही ऑरा क्लिनिंगची प्रोसेस आहे. सर्वप्रथम तुम्हाला दोन्ही हात असे समोर आणायचे आहे, जसे आपण हात जोडतो त्या प्रकारे, आणि त्याला रब करायचं. आता करू नका, आता फक्त माझ्याकडे लक्ष द्या. ओके, नंतर करा. सो हातांना रब करायचं आहे आपल्याला. डोळे आपले बंद करायचे आहे आणि जेव्हा आपण रब करत आहोत त्या स्पर्शाला आपल्याला काय करायचं आहे? फील करायचं आहे. नंतर हळूहळू हळूहळू ते हात थोडेसे दूर आणायचे आहेत आपल्याला. ओके, आणि त्या हातामध्ये जसं आपण काल परवा एनर्जी फील केली होती तशी एनर्जी तुम्हाला फील होईल. तर तुम्हाला स्टेप नंबर 1 करायची आहे. हा उजवा हात जो आहे तो असा गोल फिरवायचा आहे 1. नंतर डावा हात जो आहे तो गोल फिरवायचा आहे 2. ओके, ही झाली स्टेप नंबर 1. पुन्हा दोन्ही हात समोर आणायचे आहेत. त्यानंतर उजवा हात हा डाव्या हातावरून फिरवायचा आहे, स्टेप नंबर 3. डावा हात हा उजव्या हातावरून फिरवायचा आहे, स्टेप नंबर 4. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? ओके, त्यानंतर पुन्हा हात समोर आणायचे आहेत आपल्याला आणि आपली जी कंबर आहे त्या ठिकाणावरून खाली टोंगळ्यापर्यंत 1 2 3 आणि 4 असं 4 वेळा आपल्याला काय करायचं आहे? थोडंसं प्रेस करून असं करायचं आहे की जसं एनर्जी तुम्ही निगेटिव्हिटी काढत आहात त्या बॉडीमधली, काइंड ऑफ दॅट. ओके, 4 वेळा करायचं आहे. नंतर पुन्हा दोन्ही हात समोर आणायचे आहे आणि आपल्या हाताची जी बोटं आहेत 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, हे बोटाचे फिंगर टिप्स जे आहे त्याला प्रेस करायचं आहे. ठीक आहे, आणि हे झाल्यानंतर आपल्याला हात आपली थोडेसे काय करायचे आहे? झटकायचे आहेत. ओके, ही झाली प्रोसेस. याला म्हणतात ऑरा क्लिनिंग प्रोसेस. जमेल तुम्हाला सर्वांना? माझ्या सोबत सोबत मला पाहून पाहून करता येईल तुम्हाला? येस नो? चला एकदा करूया आपण. ठीक आहे,
ओके. तोपर्यंत जे लोकांनी पेमेंट केले आहेत किंवा जे करणार आहेत, बऱ्याच लोकांनी मी टाईप केलं होतं. ओके. सो जर तुमचं पेमेंट झालं तर फक्त तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहा पेमेंट डन. म्हणजे मी तुम्हाला वेलकम करेल जेव्हा ही माझी प्रोसेस संपून जाईल तेव्हा. ठीक आहे. वन्स यू आर डन विथ द पेमेंट जस्ट टाईप डन इन द चॅट बॉक्स. बॅच 29 तारखेला सुरू होईल. ठीक आहे. चलो लेट्स सुरू करते हैं. हातावर हात रब करायचे आहे. रब युअर हँड्स एव्हरीबॉडी. रब 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 युअर हँड्स. गुड गुड गुड. आईज क्लोज. मधामधात उघडू शकता तुम्ही. ओके. रब युअर हँड्स. पेमेंट डब PN लीगल तुम्ही कालच केलं होतं ना. आज आत्ता केलं असेल तर त्यांचं नाव लिहा म्हटलं मी. ठीक आहे. ओके. दोन्ही हात रब करायचे आहे. हळूहळू दूर घ्यायचे आहे. हळूहळू दूर घ्यायचे आहे. गुड. उजवा हात फिरवायचा आहे आपल्याला. गुड. 1. डावा हात फिरवायचा आहे. 2. व्हेरी गुड. दोन्ही हात पुन्हा समोर आणायचे आहे. व्हेरी नाईस. नाव उजवा हात आपल्या डाव्या हातावरून थोडंसं प्रेस करून फिरवायचं आहे. ओके. अँड जसं तुम्ही काहीतरी काढून टाकलेलं आहे एनर्जी, ब्लॉक्स, निगेटिव्हिटी, त्यानंतर डावा हात जो आहे तो उजव्या हातावरून फिरवायचा आहे. गुड. व्हेरी नाईस. पुन्हा हातांना समोर आणायचं आहे. ओके. आणि आता आपले कमरेपासून खाली 1, 2, 3, 4 4 वेळा हात फिरवायचे आहे खाली. ओके. पुन्हा हात समोर आणायचे आहे आणि आपले बोटं जे आहेत फिंगर टिप त्याला प्रेस करायचं आहे. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. ओके. आणि नंतर हात आपले थोडेसे झटकायचे आहे. ओके. सो ही सेम प्रोसेस 3 वेळा करायची आहे. आता एकदा केली तुम्ही, आता पुन्हा करा. मी तुमच्याकडे सर्वांकडे बघतो की तुम्ही कसे करत आहात. ओके. मी सांगितलं आता एकदा. चला स्टेप नंबर 1 काय आहे? रब युअर हँड्स. रब रब रब. ओके. रब युअर हँड्स एव्हरीबॉडी. गुड गुड. रब केले. व्हेरी नाईस. नाव स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 काय आहे? असा हात फिरवायचा आहे. असा हात फिरवायचा आहे. ओके. एव्हरीबडी इज डूइंग. आय होप सो एव्हरीबडी इज डूइंग है ना. सिर्फ देख के कुछ नहीं होगा. मनोज पाटील सर जरा उठून करा जरा. ओके. बघून नाही होणार सर. ठीक आहे. हां. व्हेरी गुड. ओके. चला. ठीक आहे. हां. स्टेप नंबर 2 केली. हात फिरवले. गुड. त्यानंतर स्टेप नंबर 3 उजवा हात डाव्या हातावरून फिरवायचा आहे आपल्याला. त्यानंतर डावा हात जो आहे तो उजव्या हातावरून फिरवायचा आहे. थोडासा प्रेस करून आहे ना भारती मॅडम, थोडंसं प्रेस करून. त्यानंतर कमरेपासून खाली 1, 2, 3, 4 थोडंसं टच करून. ओके. आणि त्यानंतर बोटाची हे जे आहे आपले फिंगर टिप्स त्याला प्रेस करायचं आहे. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. व्हेरी गुड. ओके. नाव जस्ट डू इट लाईक दिस. ओके. एकदा अजून रिपीट करायचं. आता हे जे काही केलं ते एकदा अजून रिपीट करायचं. बस लास्ट टाइम. डू इट अगेन. एक बार और रिपीट करो. रब युअर हँड्स. गुड. फिर ऐसा कट करो. याला कॉर्ड कटिंग म्हणतात. कट कट. ओके. राईट से कट, लेफ्ट से कट. गुड. त्यानंतर हातावरून फिरवायचं आहे आपल्याला. डाव्या हातावरून उजवा हात, उजव्या हातावरून डावा हात. गुड. त्यानंतर कमरेपासून खाली 1, 2, 3, 4 4 बार. घनश्याम सर जरा टच करायचं आहे पायांना. ओके. कमरेपासून खाली. ओके. 4 टाइम्स. गुड. और फिर बोटांना आपल्या प्रेस करायचं. गुड. येस. वेरी नाइस. और फिर हाथों को ऐसा करना है. वेरी गुड. हो गया जी. वेरी नाइस. इसको बोलते हैं ऑरा क्लीनिंग प्रोसेस. नाउ क्लोज युअर आईज अँड जस्ट सी द एनर्जी ऑफ युअर बॉडी. डोळे बंद करायचे आहे आणि बॉडीच्या आतमधली एनर्जी कशी आहे ते बघायची आहे आपल्याला. कॅन यू सेन्स दी एनर्जी? बॉडीची एनर्जी कशी आहे आता या क्षणाला? कॅन यू जस्ट चेक इट आउट? गुड. ओके. ऑसम. चलो. नाउ कम बैक एवरीवन. स्लोली कम बैक. ओके. येस. सो आई होप क्लॅरिटी आली असेल तुम्हाला. चलो अभी हम बात करते एक नवा टॉपिक ॲड केलेला आहे आम्ही तिसऱ्या दिवशी आणि त्या टॉपिकचं नाव आहे रिलेशनशिप. किती लोकांना असं वाटतं की रिलेशनशिपवर आजच्या काळामध्ये आपल्याला एज्युकेशन देणारं कोणीतरी पाहिजे आहे? किती लोकांना असं वाटते? टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांना असं वाटते की एज्युकेशन या रिलेशनशिप या विषयावर कोणीतरी शिकवणारं आपल्याला पाहिजे आहे? आज पॅरेंटिंगचे क्लासेस चालतात, रिलेशनशिपचे क्लासेस चालतात. हे का चालू झालं?
आपले आई-वडील जेव्हा होते, म्हणजे इथेही काही सीनियर लोकं बसलेले आहेत. त्यांच्या काळामध्ये रिलेशनशिपवर शिक्षण द्यावं लागत होतं का हो? येस, नो? कधी असं पाहिलं का की रिलेशनशिपवर शिक्षण दिलं? ओके. कधी असं पाहिलं का की खूप सारे डिव्होर्स झाले किंवा खूप सारे भांडणं झाले, असं पाहिलं तुम्ही तुमच्या आई-वडिलांच्या काळामध्ये? मी माझ्या आई-वडिलांच्या काळामध्ये असं कधीच नाही पाहिलं आपण. का नाही? बिकॉज त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. पण जशी परिस्थिती बदलत चाललेली आहे डे टू डे, तर त्या परिस्थितीनुसार आपल्याला रिलेशनशिपवर सुद्धा काही गोष्टी शिकण्याची गरज आहे, असं किती लोकांना वाटते. रिलेशनशिप म्हणजे फक्त हसबंड वाईफचं रिलेशन नाही. प्रत्येकच नातं, म्हणजे आपल्या बिझनेस पार्टनरसोबतचं नातं, आपल्या भाऊ-बहिणीसोबतचं नातं, आपल्या मित्रांसोबतचं नातं, मैत्रिणीसोबतचं नातं, बॉससोबतचं नातं, प्रत्येक नात्यामध्ये कसं वागायचं हे आपल्याला शिकण्याची गरज आहे. येस, नो? वाटते ना? राईट? हां, आधी एकत्र कुटुंबकम होतं. आता वेगवेगळे कुटुंब झाले, राईट? ओके. शॉर्ट फॅमिली झाल्या आजकाल, है ना? सो रिलेशनशिपची गरज आहे. पण आज आता भरपूर सारे रिलेशनशिप आहे, पण मी सगळ्या रिलेशनशिपवर तर आज काही बोलू शकणार नाही. पण मी आज एक चूज केलं की कुठल्या रिलेशनशिपवर आपल्याला बोलायचं आहे. तर मी चूज केलं की आपल्याला नवरा-बायकोच्या रिलेशनशिपवर बोलायचं आहे. ओके. सो आज मी 5 ते 10 मिनिटं तुम्हाला हसबंड वाईफच्या रिलेशनशिपबद्दल काहीतरी सांगणार आहे. जेव्हा हसबंड वाईफचं नवीन-नवीन नातं सुरू होते, ओके. मग ते लव्ह मॅरेज असेल किंवा अरेंज मॅरेज असेल किंवा लग्नाचे पहिले-पहिले जे दिवस असतात, त्यावेळी नातं हे फार सुंदर असतं. आणि आज जेव्हा मी रेकी शिकवतो, शिवशक्ती शिकवतो, बरेचसे माझ्याकडे कपल येतात. कधी हसबंड येतात, कधी वाईफ येतात. हसबंड लोकं जनरली बोलत नाहीत. कारण काय असते, मर्द को कभी दर्द नहीं होता. होता है लेकिन वो दिखाता नहीं. ठीक आहे. तर ते येत नाही जनरली. मी काल बोललो ना, की ते लॉजिकल असतात बरेच. त्यांना असं वाटतं, की काय कशाला आपले प्रॉब्लेम कोणाला सांगायचे. पण आपल्या महिला मंडळी जे आहे, आपले जे भगिनी आहेत, त्या फार बिचाऱ्या साध्या असतात. त्यांना कुठेतरी सोल्युशन शोधत असतात त्या. आणि बरेचसे माझ्याकडे असे लोकं येतात, की ते सांगतात, की सर असं आहे, तसं आहे, तसं आहे. याच्यामागं सायंटिफिक कारण काय आहे, हे किती लोकांना जाणून घ्यायचं आहे, की असं का होते? आज तुम्ही जाणून घ्याल ते. आणि आज तुम्हाला जे सांगणार आहे मी, हे तुम्ही तुमच्या सोबत ठेवा आणि हे तुम्ही तुमच्या मुलांना, मुलींना सांगा आणि हे तुम्ही तुमच्या घरातही आता बघेल आणि ही गोष्ट ऐकल्यावर तुम्हाला सांगतो मी 50% प्रॉब्लेम तसे सॉल्व्ह होऊन जातील. कारण तुम्हाला पटकन आठवेल काही झालं की "अरे, सागर सरांनी सांगितलं होतं, त्याच्यामुळे हे असं आहे." हे तुम्हाला पटकन आठवेल. 50% प्रॉब्लेम्स आर गोइंग टू सॉल्व्ह. हाऊ मेनी पीपल वांट इट? येस, नो? रेज युअर हँड. चाहिए आपको सीखना है? फ्री नाही आहे ते, पुढच्या कोर्समध्ये शिकवणार मी. ठीक आहे? नाही, चला शिकवून देतो आताच. ओके. सो काय आहे ते? तर त्याला आपण म्हणतो शिव आणि शक्ती एनर्जी, म्हणजेच मॅस्क्युलाईन आणि फेमिनाईन एनर्जी. काय म्हणतो आपण त्याला? मॅस्क्युलाईन आणि फेमिनाईन एनर्जी. जर तुम्हाला महत्त्वाचं वाटलं तर डायरीमध्ये लिहा. मॅस्क्युलाईन आणि फेमिनाईन एनर्जी. काय आहे मॅस्क्युलाईन, फेमिनाईन एनर्जी? जेव्हा लग्न होते नवीन-नवीन, तेव्हाचे दिवस कसे असतात? कॅन वी हॅव द म्युझिक? तेव्हाचे दिवस कसे असतात आपल्याला माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे? पहला पहला प्यार है, पहली 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 बार बार है, है. राईट? असे दिवस असतात, जान है ना? के ही एकमेकांना नवीन ओळखण्याचे दिवस चालू असतात. एकमेकांच्या बद्दल प्रेम असते, है ना? सगळं काही असते. एकमेकांबद्दल खूप इंटरेस्ट असतो, की अरे आप तुम्हाला काय खायचं आहे? तुम्हाला काय करायचं आहे? तो वगैरे, 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 वगैरे. बहुत अच्छा चल रहा होता है. लेकिन मुद्दा तो ये है कि उसके बाद क्या होता है गुरु? उसके बाद क्या होता है? पहले 6 महीने तो बहुत ही अच्छे जाते हैं, एकदम प्यार से जाते हैं, हर जगह पे, है ना? कोणत्याही रिलेशनशिपमध्ये पहिले 5-6 महिने खूप चांगले जातात. ओके. पण त्यानंतर काय होते माहीत है? फर्स्ट 6 मंथ वाज अमेजिंग, अमेजिंग, अमेजिंग. उसके बाद हमारे लाइफ में कुछ ऐसा होता है, ज़रा देखो ज़रा स्क्रीन पे क्या होता है? फिर ये भाई साहब या वो बहना ऐसी बोलती है, तो साला ये दुख का खत्म नहीं होता बे। अरे ये दुःख काहे खत्म नहीं होता यार? ये क्यों नहीं खत्म होता? राइट? ऐसा होता है क्या? यस, नो? एवरीबॉडी प्लीज़ एग्री इफ़ यू आर रियली फील कि हाँ यार ऐसा होता है। एग्री तो करना पड़ेगा ना, प्रॉब्लम का सॉल्यूशन ढूँढना है हमें। मेरे साथ भी हुआ है, ऐसा नहीं कि आपके साथ हुआ। मैंने हाथ खड़ा किया है ना मेरा, मेरे साथ भी ये हुआ है। 2014 मध्ये माझं लव्ह मॅरेज झालं. ओके. आय वॉज नॉट अवेअर ऑफ दिस सायन्स, की हे सायन्स असं काम करते. तर ऑब्व्हियसली ते प्रॉब्लेम होतातच. मग जेव्हा मला हे सायन्स समजलं, तेव्हा माझ्या लाईफमध्ये काय चेंज झाला, ते मी तुम्हाला सांगतो. तोच चेंज आज आज होणार आहे. का असं होते? कारण वाय दिस हॅपन विथ अस? बिकॉज आपल्या ट्रेडिशनल शिक्षणामध्ये, एज्युकेशनमध्ये आपल्याला कधीच असं शिकवलं नाही, की नात्यांना कसं सांभाळायचं आहे.
वी नेवर लर्न अबाउट रिलेशनशिप्स. म्हणून तर आपल्याला रेकीचे क्लास करावं लागत आहे. वी नेवर लर्न अबाउट बिझनेस. हमने क्या सीखा? हमने इतिहास सीखा, भूगोल सीखा, सब कुछ सीखा. पण हे कोणी गोष्टी ज्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये गरजेच्या आहे हे आपण शिकलो नाही. ती प्रॅक्टिकल गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. बघा, हे 2 प्रकारचे माइंड आहे. लक्ष द्या इकडे आता. हा आहे फेमिनाईन माइंड. फेमिनाईन म्हणजे लेडीजचा माइंड. आणि हा आहे मॅस्क्युलाईन माइंड म्हणजे माणसाचा माइंड. ओके, पुरुष आणि स्त्री. ओके, सो जर का तुम्ही बघितलं तर पुरुषचा जो माइंड आहे, पुरुषांचा जो माइंड आहे तो कसा आहे? बॉक्सेसवाला आहे. बॉक्सेस, 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 बॉक्सेस. आणि लेडीजचा जो माइंड आहे तो जर तुम्ही बघितला तो कसा आहे? त्याच्यामध्ये इकडे तिकडे कुठेतरी कुठेतरी तार जुळतात. आता याला मी सोप्या भाषेत समजून सांगतो. माणसाने जर म्हटलं, तुम्हाला मधात हसायला आलं तुम्ही हसू शकता बरं का, ठीक आहे. माणसाने जर म्हटलं होय, येस असं जर म्हटलं त्यांनी, तर त्याच्या येसचा अर्थ आहे येस. पण स्त्रीने जर म्हटलं येस, तर त्याचा अर्थ आहे येस, त्याचा अर्थ आहे नो, त्याचा अर्थ आहे मे बी, त्याचा अर्थ आहे उद्या बघू, काही असू शकते त्याचा अर्थ. येस नो. ॲग्री करतात माझ्या भगिनी? येस नो, राईट. इथे मी काही हे नाही सांगत आहे की कोण बेटर आहे आणि कोण नाही आहे, ते नाही सांगत. मी तुम्हाला सायन्स समजून सांगितलं की कसा आपला माइंड वर्क करतो, ठीक आहे. माणसाने सांगितलं की उद्या जायचं म्हणजे तो जाणार. हिने जर सांगितलं की उद्या जायचं तर काही होऊ शकते उद्या, ठीक आहे. समजा आपल्या भगिनीला एखाद्या राग आला आणि तिने म्हटलं की लीव मी अलोन, मला एकटं सोडून द्या थोड्या वेळसाठी. आपला भाऊ म्हणजेच पुरुष मूर्खासारखं तिला एकटं सोडून चालला जातो कुठंतरी. थोड्या वेळाने बिचारा घरी येतो, त्याला वाटतं की मी एकटं सोडलं हिला, बरं झालं हिनेच सांगितलं होतं एकटं सोडायला. घरी आल्यावर जेव्हा पाहतो ते पुन्हा फुगलेली असते, पुन्हा रागावलेली असते. फुगलेली म्हणजे रागावलेली असते. मग हा म्हणतो काय झालं आता, तूच तर मला म्हटलं होतं की एकटं सोडून दे. म्हणजे अरे मी एकटं सोडून दे म्हणजे एकटं सोडायचं असते का, माझ्याजवळ बसायचं असते. इज हॅपन येस नो एव्हरीबडी? किती लोक ॲग्री करतात? शो मी युअर हँड. ऐसा ही होता है. सो अभी माझे जे पुरुष मंडळी, मित्रमंडळी जे इथं बसलेले आहे, बंधू, त्यांनी लक्षात ठेवायचं, तिने जर म्हटलं लिव्ह मी अलोन तर तिथेच बसायचं, हालायचं नाही. दिस इज व्हॉट इज द सायन्स. बिकॉज त्यांचा जो माइंड आहे, लेडीजचा जो माइंड आहे ना, तो वेगवेगळ्या दिशेकडे चालतो. म्हणजे एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. जर का एखाद्या वेळी तुम्हाला यायला उशीर झाला घरी, तर तिच्या डोक्यात असंख्य प्रश्न येतात की तुमची गाडी पंक्चर झाली असेल का, तुम्ही मित्राकडे गेले असाल का, तुम्ही ऑफिसमध्ये जास्त वेळ काम करत असाल का, तुम्ही रस्त्यात कुठे थांबले असाल का, वगैरे वगैरे वगैरे. आणि ते तुम्हाला मग एकामागं एक, एकामागं एक, एकामागं एक 4 फोन लावते. आणि तुम्ही कंटाळता की अगं मी ट्रॅफिकमध्ये आहे. यू अंडरस्टैंड? ऐसा होता है क्या हमारे साथ? येस नो एव्हरीबॉडी. रिअल लाईफ एक्झाम्पल आहे यार, ऐसा होता है की नाही? होत आहे, राईट. पण आपल्याला जर समजलं की अरे ह्या महिलेचं डोकं जे आहे हे असंच काम करते, म्हणून आपण काय करू शकतो मग त्या सिच्युएशनमध्ये, आपण त्या पद्धतीने मॅनेज करू शकतो. आणि पुरुषांचं कसं आहे की ते बिचारे एकाच दिशेने काम करतात, त्यांना एक म्हटलं की एक. सो महिलांनी पण हे समजलं पाहिजे की पुरुषांचा स्वभाव कसा आहे आणि पुरुषांनी समजलं पाहिजे की महिलांचा माइंड कसा काम करतो. हे जर आपल्याला समजता आलं तर आपले रिलेशन्स अजून जास्त बेटर होतील. काय वाटते तुम्हाला? येस नो इन द चॅट बॉक्स. काय वाटते तुम्हाला? येस नो इन द चॅट बॉक्स. किती लोकांना वाटते की या विषयावर आपण गहन अभ्यास केला पाहिजे? 15-20 मिनिटं इज नॉट इनफ फॉर दॅट. येस नो? सगळ्यांचं नसतं. मी इथे युनिव्हर्सल बोलत आहे. मी इथं पर्सनल कोणा व्यक्तीसोबत नाही बोलत आहे, ठीक आहे. ओके, आय एम टॉकिंग अबाउट 90%, 95% ऑफ जनता, ठीक आहे. ओके, नाव नाव लिसन टू मी. जर का तुम्हाला असं वाटतं की या विषयावर तुम्हाला गहन अभ्यास करावा, केला पाहिजे, आपण 1-2 तास, 3 तास आपण या विषयावर बोललो पाहिजे, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर त्यासाठी 3 दिवसाचा एक प्रोग्राम आम्ही घेऊन येत आहे तुमच्यासाठी. त्या प्रोग्रामची माहिती मी उद्या देणार आहे तुम्हाला सकाळी 10 वाजता. ओके, की तुम्ही तुमच्या रिलेशनशिपला कसं अधिक जास्त इम्प्रूव्ह करू शकता. अँड नॉट ओन्ली हजबंड वाईफ, अबाउट युअर चिल्ड्रेन, अबाउट युअर बिझनेस पार्टनर, अबाउट एनीबडी. ओके, सो हा 3 दिवसाचा प्रोग्राम आहे, ऑनलाईन आहे, 3 तास प्रत्येक दिवशी आहे. याचं नाव आहे माइंडसेट टू लाईफ सेट. आणि हा प्रोग्राम फक्त वर्षातून एकदा होतो. वर्षातून एकदा, प्रत्येक वर्षाच्या जानेवारीमध्ये किंवा डिसेंबरमध्ये हा प्रोग्राम होतो, ठीक आहे. सो आता हा जानेवारीमध्ये होणार आहे. याच्या डेट्स आहेत 23, 24, 25. रोज तुम्हाला 3-3 तास बसावं लागेल माझ्यासोबत, संध्याकाळी 7 ते 10, 7 ते 10, 7 ते 10. जर का तुम्ही याच्यासाठी तयार असाल तर त्याची आयडिया तुम्हाला उद्या सकाळी मिळेल. पण किती लोकांना वाटते की हा प्रोग्राम केला पाहिजे, आणि याची फी एकदम नाहीच्या बरोबर आहे. ओके, एकदम नाहीच्या बरोबरीची फीज आहे. किती लोकांना वाटते की येस हा प्रोग्राम केला पाहिजे, असं वाटते तुम्हाला?
की रिलेशनशिपबद्दल आपल्याला काहीतरी जास्त शिकायला मिळेल, अजून जास्त डिटेलमध्ये. आता मी फक्त तुम्हाला एक छोटासा एक्झाम्पल दिलं. ठीक आहे? गुड. सो त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला उद्याच्या सत्संग सेशनमध्ये मिळेल सकाळी 10 वाजता. ठीक आहे? तर तो न चुकता तुम्ही जॉइन करा आणि तुमच्या ग्रुपवरही माहिती येईल त्याची. ओके, नाव विल गो अहेड विथ अजून काही लोकांना आपल्याला अप्रिशिएट करायचं आहे, जे आपल्यासोबत मागच्या 2 दिवसापासून आहेत आणि ज्यांनी चांगले रिव्ह्यू दिले आपल्याला Googleला जाऊन. तर ते 2 लोकांना आम्ही सिलेक्ट केलं. ॲक्चुअली 5 लोकांना सिलेक्ट करायचं होतं. 3 जागा अजून खाली आहेत. तर वेळ तुमच्याकडे अजून आहे. सो केदार पाटील आहेत का आपल्यासोबत? केदार पाटील इन द चॅट बॉक्स प्लीज. कृतिका दळवी आहेत का आपल्यासोबत? कृतिका दळवी इन द चॅट बॉक्स प्लीज. केदार पाटील, कृतिका दळवी आहेत का आपल्यासोबत? प्लीज टाईप मी इन द चॅट बॉक्स. प्लीज टाईप मी इन द चॅट बॉक्स. नाही आहेत, दोघे जण नाही आहे. ओके, तर यांना हे गिफ्ट जे आहे हे घरपोच मिळणार आहे. तर त्यांनी काय करायचं आहे, त्यांचा ॲड्रेस जो आहे तो 7020108925 याच्यावर पाठवायचा आहे. पण अजूनही 3 सीट बाकी आहेत. जर तुम्ही अजूनही रिव्ह्यू दिला नसेल तर 1 मिनिटाचा मी सर्वांना वेळ देतो. चॅटबॉक्समध्ये लिंक येईल, त्या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला हा 3 दिवसाचा क्लास कसा वाटला? आता बघा 1 तास आजचाही झाला, म्हणजे जवळजवळ आजचाही क्लास अर्धा तरी शिकले तुम्ही. 3 दिवस खरोखर जर का मी तुम्हाला काहीच न घेता, मी तुमच्याकडून काही घेतलं का? सांगून द्या मला. येस, नो, मी काही घेतलं तुमच्याकडून? आय हॅव आस्क यू समथिंग. काही लोकांनी पुढच्या माझ्या कोर्ससाठी ॲडमिशन घेतली, पण ते त्यांनी स्वइच्छेनं घेतली. मी काही त्यांना जबरदस्ती नाही म्हटलं. बाकी मी आय हॅव नॉट आस्क यू एनिथिंग. ओके. सो एक Google रिव्ह्यूची लिंक आलेली आहे चॅटबॉक्समध्ये, त्याच्यावर क्लिक करा आणि अगदी मनापासून तुम्हाला जे काही वाटलं या 3 दिवसाच्या क्लासबद्दल ते तुम्हाला लिहायचं आहे. आम्ही तुमच्यातले अजून 3 लोकं सिलेक्ट करू, ज्यांनी 5 स्टार रिव्ह्यू दिलेला आहे. नंबर 1. नंबर 2 ज्यांनी कमीत कमी 3 लाईन लिहिलेल्या आहे. कमीत कमी 3 लाईन, की तुम्हाला प्रोग्राम कसा वाटला, तुम्ही काय शिकले, तुमचं फीलिंग काय आहे, तुम्हाला काय, तर हे तुम्हाला शेअर करायचं आहे. तोपर्यंत आपण त्या 2 महिलांशी बोलू ज्यांना मगाशी शेअर करायचं होतं. काय नाव आहे त्यांचं? तुम्ही रिव्ह्यू देत आहात तोपर्यंत हात वर करा. सुप्रिया पवार सर्वात आधी. सुप्रिया पवार मॅडमशी बोलू आपण, की तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे सांगा, शेअर करा. ओके. ओके, प्लीज टाईप युअर रिव्ह्यू इन द. येस सुप्रिया मॅडम, कसं वाटलं तुम्हाला प्रोग्राम 2-3 खूप छान दिवसाचा? वाटलं. खूप छान वाटलं. मला एक विचारायचं होतं, की तुम्ही जे आई आणि वडील हे दोघांनाही सांगितलंय, पण माझ्या लहानपणीच आई गेलेली आहे. हम्म, मला काहीच आठवत नव्हतं. हम्म. आणि सांभाळ माझ्या आजीने केलेला आहे. मग त्यावेळेला काय करावं? तुमच्यासाठी आईचं काम कोणी केलं? आजीने केलं. येस, दॅट्स ऑल. ते आन्सर आहे तुमचं. तुमच्यासाठी तुमची आई कोण आहे? आजी आहे. बस. बस. सिम्पल. ठीक आहे, ठीक आहे. चालेल, थँक्यू. खूप छान वाटलं. खूप छान वाटलं. व्हॉट वॉज युअर थँक्यू. बेस्ट एक्सपिरियन्स इन लास्ट 2 डेज? मागच्या ज्या 2 गोष्टी दिवसामध्ये माहित नव्हत्या सर्वात ना, बेस्ट काय नव्या वाटलं? काय माहित नव्हतं? बऱ्याच एक्झाम्पल. गोष्टी माहित नव्हत्या, की सप्तचक्र हम्म. किंवा ते ऑरा क्लिनिंग, बऱ्याच ओके. गोष्टी अशा की छोट्या छोट्या गोष्टी आपण आपली लाईफ कशी चेंज करू शकतो या गोष्टी समजते तुमच्याकडनं. मग आता काम करणार आहे तुम्ही त्याच्यावर? काम करणार आहे? हॅलो, आवाज येत नाही सर. काम करणार आहे तुम्ही त्याच्यावर हो, आता? करायचंय सर. नक्की? हो हो, कधी? करणार आहे. हो, नक्की 2027 नक्की. मध्ये की 26 मध्ये? हा थोडा फायनान्शियल इश्यू आहे, नंतर करेन म्हणजे. नाही, जे शिकले त्याच्यावर तरी काम करा ऍटलिस्ट. ठीक आहे. हो ओके, हो. ठीक आहे, थँक्यू. ओके. उल्काजी यांच्याशी बोलू आपण. उल्काजी आहे तिकडे. उल्काजी यांच्याशी बोलू. बाकी लोकांनी तोपर्यंत काय द्यायचं आहे? रिव्ह्यू द्यायचा आहे. ओके, मग मी पुन्हा परत येईल. पुढून आपण पुढच्या विषयावर जाऊ. ठीक आहे. उल्का मॅडम कुठे आहेत? उल्का, प्लीज रेज युअर हँड. हां, उल्का मॅडम, तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? प्लीज शेअर. तर अनुभव खूप सुंदर आणि खूप मस्त होता. याच्या आधी मी 2 वेळेला रिद्धीचे सेशन अटेंड केले होते, म्हणजे वेगळ्या लोकांकडनं. मी ज्या पद्धतीने आज शिकवलंय ना, म्हणजे ते खूप सोप्या पद्धतीने, म्हणजे एनी टाइम मी कधीही ते अगदी सहजतेने करू शकते ते. व्हेरी गुड. आणि गेल्या 3 दिवसापासून म्हणजे जो अनुभव आलाय ना, की म्हणजे आता पण तुम्ही ऑरा क्लिनिंग वगैरे करून घेतलं, तर असं वाटत होतं की थोडं चिडचिडा स्वभाव आहे माझा, खूप म्हणजे जन्मत असतो. तर ती ज्यावेळेस ऑरा क्लिनिंग केलं ना, तसं काहीतरी खूप ओझं असं झटकून लांब गेल्यासारखं झालं. एकदम हलकं वाटलं होतं. थँक्यू फॉर शेअरिंग. जे काही तुम्ही आणि शिकले आहात. कालचं जे सेशन झालं की ज्यावेळेस आई आणि वडिलांच्या बाबतीत जे झालं होतं त्यावेळेला, तर वडिलांच्या मनात म्हणजे लहानपणापासून माझ्या मनात खूप राग होता, म्हणजे नाही का, म्हणजे त्यांची किती परिस्थिती असेल, म्हणजे जी परिस्थिती आली ती म्हणजे
भोग म्हणून आम्ही ती सहन करून सोडून दिली. पण एक राग होता ना, तो बऱ्यापैकी तो निवळला माझ्या मनातून. म्हणजे तो गेला तो जवळपास. की मला जे काही वाटते ते भावना म्हणजे मी त्या दृष्टीनं त्यांच्याजवळ व्यक्त करू शकले असं मला पूर्ण वाटलं. ओके, ओके. सो युअर एक्सपिरियन्स वॉज गुड ओव्हरऑल? हो. थँक यू. थँक यू सो मच. थँक यू सो खूप मच. सुंदर म्हणजे खूप छान वाटलं. एकदम म्हणजे थँक यू. आणि जी आज दिवसभरात मी वॉर्निंग दिली होती स्वतःलाच, की आज चिडचिड नाही करायची. म्हणजे डोक्यात कुठल्याही गोष्टीचा राग न ठेवता आपण शांततेने काम करायचं. तर बऱ्यापैकी मी जे ठरवलं होतं त्या गोष्टी आज दिवसभरात खूप पूर्ण झाल्या. म्हणजे व्हेरी गुड, व्हेरी स्वतःला गुड. रेस्ट देऊन करून. थँक यू, थँक यू. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कीप डुईंग इट. ओके. जे काही प्रॅक्टिसेस तुम्ही शिकले आहात 3 दिवसात, ह्या पुन्हा पुन्हा करा. अजून काही प्रॅक्टिसेस मी सांगणार आहे तुम्हाला आजच्या दिवसामध्ये. ओके. थँक यू. हो. मिलेनियर कांचन यांच्याशी बोलू आपण. ओके. तोपर्यंत मी सर्वांना आठवण देतो, फक्त 20च लोकांनी अजून रिव्ह्यू दिलेले आहे. ओके. मी तुम्हाला वेळ देत आहे. प्लीज गो टू द गुगल रिव्ह्यू. गुगल रिव्ह्यूच्या लिंकवर क्लिक करा आणि तिथे जाऊन तुमचा रिव्ह्यू द्या. तुम्हाला 3 दिवसात कसं वाटलं? मराठी, हिंदी, इंग्लिश कोणत्याही भाषेत लिहिलं तुम्ही तरी चालते, काही अडचण नाही. 5 स्टार तुमचा रिव्ह्यू असेल आणि तुम्ही 3 लाईन लिहिलेले असतील तर तुम्हाला 7 चक्र ब्रासलेट. आत्ताच मी नावं आपण आपण उद्याच्या सकाळच्या 10च्या क्लासमध्ये नावं सांगू त्यांचे आणि त्यांना Instagramवर मी त्यांचं शेअर करेल नाव आणि त्यांनी त्यांचे ॲड्रेस शेअर करायचे. त्यांना घरपोच ते गिफ्ट मिळून जाईल. ओके. ओके. येस कांचन. हॅलो सर. हाय. छान आहे तुमची एनर्जी. थँक यू. नाईस टू मीट यू. मी म्हणजे रेकीचे 4 लेवल केल्यात. व्हेरी पण नाईस. तरी पण मला अ, तुमची एनर्जी खूप आवडली कारण मी खूप म्हणजे 2-3 वेळा शिकली आहे मी रेकी ओके, आणि ओके. मी स्वतः मेडिटेशनचे क्लासेस घेते फ्री ऑफ कॉस्टमध्ये ॲज अ व्हेरी नाईस. सोशल मला आवडतं. आपण काहीतरी समाजाचं देणं लागतं सो मला आवडतं. सो माझ्या फ्री ऑफ मेडिटेशनच्या बॅच आहे. पण मला तुमच्याकडे ग्रँड मास्टर करायला आवडेल. कारण मी ग्रँड मास्टर मुद्दाम राखीव ठेवलं होतं. कारण मी खूप लोकांना बघितलं. पण मला ती एनर्जी समहाव अशी हवी आहे, की मला त्यांच्याकडून ग्रँड मास्टर करायचंय, ज्यांची एनर्जी मला आवडेल. सो मी खूप वर्ष झालं मी सर्चिंगमध्ये आहे. ओके. मला ती एनर्जी आवडली. सो मला आवडेल तुमच्याकडे ग्रँड मास्टर करायला. थँक यू सो मच. थँक यू सो मच. तुमचा 2 दिवसाचा एक्सपिरियन्स कसा होता? छान होतं. काल काय झालं, हं. आमचं वायफायचं कनेक्शनच गेलेलं. सो मला कालचं अटेंड नाही करता आलं. मी फर्स्ट डेला केलं होतं. ते खूप छान होतं. मी आता ओके. रेकॉर्डिंग नक्की चेक करेल. हां. येस. थँक यू सो मच. थँक यू फॉर शेअरिंग कांचनजी. थँक यू सो मच. ओके. सो गुड न्यूज ही आहे की तुम्हाला लेव्हल डे 1 आणि डे 2 दोन्ही रेकॉर्डिंग आज ग्रुपमध्ये मिळणार आहेत. त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती 48 तास असणार आहे. ओके. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. दोन्ही दिवसाची रेकॉर्डिंग मिळेल. त्याची व्हॅलिडिटी 48 तास असेल. आजच्या क्लासची नाही मिळणार. आजचे तुम्हाला पूर्ण लाईव्ह अटेंड करायचं आहे. ठीक आहे. सो जर का तुम्हाला ग्रँड मास्टर करायचं असेल तर चॅट बॉक्समध्ये एक नंबर आलेला आहे कांचन. तो नंबर लिहून घ्या. त्या नंबरशी तुम्ही सकाळी संपर्क करा किंवा व्हॉट्सॲप करा. नंबर आहे 70 20 10 89 25. ठीक आहे. आत्तापर्यंत 100 ग्रँड मास्टर आपण बनवलेले आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्या 100 पैकी मॅक्सिमम लोकं जे आहेत ते अगदी चांगल्या प्रकारे काम करत आहेत. त्याच्यामधले सतीश कोराळे सर जे आहेत ते आपल्यासोबत काल होते. आज आहेत की नाही मला माहीत नाही. 2 दिवस ते रेग्युलर होते आपल्यासोबत. सो आहेत की नाही मला बघू द्या. आज नाही आहेत ते मला वाटते. सो ते आहेत. अजून कोणी ग्रँड मास्टर आहे का इकडे आपल्या बॅचमधून? एनी ग्रँड मास्टर इज हिअर? प्लीज रेज युअर हँड एव्हरीबडी. सो तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही शेअर करू शकता. कोणी ग्रँड मास्टर आहे? ममता मॅडम आहेत. ममता हातीसकर. एनीवन ग्रँड मास्टर हिअर? प्लीज रेज युअर हँड. नाही आहे सध्या मला वाटते कोणी. ठीक आहे. कोणी असेल तर आपण नंतर बोलू. सो थँक्यू सो मच फॉर शेअरिंग युअर एक्सपिरियन्सेस. चला पुढे जाऊया आपण. सो असेच जसं आता ह्यांनी शेअर केलं असेच हजारो स्टुडंट आहेत ज्यांनी आपल्याकडे रेकी शिकलं, ज्यांनी आपल्याकडे वेगवेगळे कोर्सेस केले आणि ते त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज यशस्वीरित्या काम करत आहेत. त्यांच्याबद्दल फक्त 2 शब्द मला तुम्हाला सांगायचे आहेत. हे जे फोटो तुम्हाला दिसत आहेत हे सर्व लोकं आणि असे 100पेक्षा जास्त स्टुडंट आहेत ज्यांनी त्यांच्या लाईफमध्ये यश मिळवलेलं आहे. त्यांच्या काही प्रॉब्लेम्समधून ते बाहेर आलेले आहेत. मुद्दा काय असतो मित्रांनो, की एक स्टेप घेणं फार गरजेचं असते. मी नेहमी सांगतो, लिसन टू मी. मी नेहमी म्हणतो कि इंसान को बदलने में वक्त नहीं लगता. इंसान को बदलने में वक्त नहीं लगता. इंसान को बदलना है, ये डिसीजन लेने में वक्त लगता है. Come on everybody, right? तो इंसान को बदलना है इसके लिए वक्त नहीं लगता. इंसान को बदलना है ये डिसीजन लेने के लिए ही बहुत टाइम लगा देता है. त्याला माहीत असते की त्याला काय करायचं आहे. त्याला माहीत असते की त्याला कुठं जायचं आहे. पण तो जागेवरूनच उठत नाही.
तो 100 गोष्टी आणतो, की पैसे नाही, प्रॉब्लेम आहे, बर्थडे आहे, लग्न आहे, ढमकं आहे, या ट्रिपला चाललो मी, तिकडे चाललो मी, मग जमणार नाही मला, ऑनलाईन मला येत नाही, माझं नॉलेज कमी आहे. क्या है इस पे फोकस करो. जर का हे जर तुम्ही नाही समजले तर माझे 3 दिवस वेस्ट गेले. समजलं तुम्हाला? जर आजही तुमच्यामध्ये जर का ती पॉवर नाही आली, की यार कहाँ जाना है मुझे, ओके? किस 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 दिशा में मुझे जाना है, ओके? सर्वांनी जरा पेन पेपर काढा पटकन. पेन पेपर काढा जरा सर्वांनी पटकन पेन पेपर काढा. आणि तुमच्या पेन आणि पेपर काढल्यानंतर त्या पेजवर त्या गोष्टी लिहा ज्या तुम्ही खूप दिवसापासून विचार करत आहात पण तुम्ही अजूनही केल्या नाही. लिहा पटापट पटापट लिहा 5 गोष्टी अशा की ज्या तुम्ही खूप दिवस झाले विचार करतात. आणि जे लिहितील तुम्हाला सांगत आहे मी इतके दिवस झाले, जो लिखेगा तथास्तु हो रहा है ऊपर से. क्या हो रहा है? तथास्तु हो रहा है. सो राइट इट डाउन. राइट इट डाउन. क्या क्या कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत लाईफमध्ये की ज्याचा विचारच करत आहात तुम्ही बरेच वर्ष झाले पण अजूनही तुम्ही त्या करू शकत नाही आहे. कारण काही असू द्या, पैसे नाहीत, वेळ नाहीत, वय झालं, नॉलेज नाही आहे ना, माझी एनर्जी नाही, मला माझी तब्येत खराब असते, काही कारण असू द्या, कारण नका सांगू मला. तुम्ही केलं नाही हेच बस सत्य आहे, बाकी काहीच नाही सत्य. काय म्हणता? येस नो? सत्य फक्त एवढंच आहे की तुम्ही केलं नाही, बाकी सत्य काहीच नाही आहे. बाकी सगळे कारणं आहेत तुम्ही स्वतःला दिलेले. लिहा 5 गोष्टी की काय करायचं आहे तुम्हाला, काय करावं वाटत आहे आणि ते तुम्ही केलं नाही. लिहिलं? 5 गोष्टी लिहिल्या? त्याच्या समोर लिहा आता कारण. का नाही केलं तुम्ही ते? लिहा त्याचं कारण. एकच कारण लिहा की का नाही केलं. त्याचं कारण लिहा. आणि ते कारण लिहिल्यावर स्वतःला एकदा ते कारण वाचा आणि स्वतःला विचारा की खरंच हे कारण होतं का? ओके. काही लोकं मला म्हणतात की सर माझ्याकडे पैशाचा प्रॉब्लेम आहे. मी त्यांना म्हणतो तुमच्या खिशात जो मोबाईल फोन आहे तो किती रुपयाचा आहे? मग ते मग कोणी सांगते मला सर 15,000चा आहे, कोणी सांगते 25चा आहे, कोणी सांगते सर 1,00,000चा आहे. मग आता पैसे नाही आहेत हे कारण आहे? काही लोकं म्हणतात सर माझ्याकडे वेळ नाही आहे. मग मी त्यांना म्हणतो की तुम्ही सोशल मीडिया किती वेळ पाहता दिवसभरात? बघा जरा. तुम्ही किती किती तुमच्या मित्र-मैत्रिणीशी गप्पा करता फोनवर? बघा जरा. तुमच्याकडे वेळ नाही आहे? रिअली? आय डोंट थिंक सो. काही लोकं म्हणतात सर मी फार आजारी असतो. माझ्याकडे व्यायाम करायला वेळ नाही आहे. व्यायाम करायला वेळ नाही आहे, जिम करायला वेळ नाही आहे, एक्सरसाइज करायला वेळ नाही आहे. मित्रांनो मी नेहमी एक उदाहरण देतो की मैंने जिंदगी में ऐसे भी लोग देखे हैं जे पहिले हे कारण देतात की जिम माझ्या घरापासून फार दूर आहे म्हणून मी जात नाही. ओके, लिसन टू मी व्हेरी केअरफुली. जिम माझ्या घरापासून फार दूर आहे म्हणून मी जात नाही. मग काही वेळानं असं होते की याच्या घराजवळ एक जिम येतो. मग हा काय म्हणतो मला वेळच मिळत नाही म्हणून मी जात नाही. मग काही दिवसानं असं होतं की हा ज्या सोसायटीत राहायला जातो त्या सोसायटीत खाली जिम असतो. तरी हा काय म्हणतो माहीत आहे का? हा सोसायटीत आहे पण आता काय आपल्याला वेळच मिळत नाही. मग काही दिवसानं असं होते की हा घरी ट्रेडमिल आणतो. ट्रेडमिल ते धावण्याची मशीन माहीत आहे ना ट्रेडमिल? ती आणतो. आणि काही दिवसानं त्या ट्रेडमिलवर काय सुकत असते? टावेल सुकत असतात, कपडे सुकत असतात आणि तरी हा काय म्हणतो मला वेळ नाही. म्हणजे जिम हळू-हळू 10 किलोमीटरपासून घरात आला आपल्या, तरीही आपण करायला तयार नाही. मग मला सांगा इथे तुमचा माणसाचा प्रॉब्लेम आहे की पैशाचा प्रॉब्लेम आहे की परिस्थितीचा प्रॉब्लेम आहे? सगळं काही आपल्या विचारांवर इथे डिपेंड करते. लिहिल्या का 5 गोष्टी? लिहिले का त्याचे 5 कारणं? आता बघा ते वाचा. खरंच आहेत का ते कारणं? किती लोकांना वाटतं की जे लिहिलंय तुम्ही ते सत्य आहे? स्वतःच्या मनाला विचारा, मला नका सांगू. स्वतःच्या मनाला विचारा जे लिहिलं तुम्ही सत्य आहे की फक्त कारणं देत आहात तुम्ही? आणि जर का कारणं देत असाल, काय लिहिलं मला नाही माहीत. आजच बदला ते आजच आणि ठरवा की आज सुरुवात करणार आणि 2026च्या आधी हे संपवणार. सापडलं का काही कुलकर्णी मॅडम? स्वाती कुलकर्णी मॅडम सापडलं काही? सापडल्या का गोष्टी? ऐसी बहुत सारी चीज़ें हैं मेरे भाइयों और बहनों. ठीक है, चलो आगे बढ़ते हैं. अभी बहुत हो गया ज्ञान. आगे बढ़े. सो नाव हे काही लोक आहेत ज्यांनी त्यांच्या लाईफमध्ये ठरवलं की आम्हाला काहीतरी करायचं आहे आणि हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये यशस्वी झाले. पहिलं नाव अनिता शेळके मॅडम, ज्या पुण्याच्या आहेत, सक्सेसफुल स्टुडंट्स आहेत सागर्स लाईफ गुरुकुलच्या. त्यांचे 6,000पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत यूट्यूबला. 8 लाखापेक्षा अर्निंग त्यांनी पहिल्याच वर्षामध्ये केलं आमच्यासोबत जुळल्यानंतर. शी वॉज अ सिम्पल हाऊसवाईफ. सिम्पल हाऊसवाईफ. सुशील दमानियाजी मुंबईचे आहेत. 1 लाखापेक्षा जास्त आतापर्यंत अर्निंग केलं. जॉब करत होते, आता ॲज अ हिप्नोसिस कोच आणि रेकी कोच म्हणून काम करतात. अनिल बेडसे सर, ज्यांच्याकडून मी पण खूप साऱ्या गोष्टी शिकलेल्या आहेत, माझ्यापेक्षा सिनियर आहेत ते.
ते ॲस्ट्रोलॉजर आहेत, वास्तुशास्त्र कोच आहेत आणि ते घरी बसून 5 लाखापेक्षा जास्त अर्निंग करतात. तुमच्याकडे नाही आहेत स्किल, असं नका म्हणू की तुमच्याकडे स्किल नाही आहेत. सगळं काही आहे. फक्त एकच गोष्ट नाही आहे, डेअरिंग. काय नाही आहे? डेअरिंग. कारण आपलं कसं आहे, 100% गॅरंटी आहे का सर? थांबा, जिथे आहात तिथेच थांबा. एन्जॉय. ओके? सो रिस्क लेना पड़ता है लाइफ में, कुछ ना कुछ करना पड़ता है लाइफ में. कहते हैं कि कुछ किए बिना कुछ नहीं होता. ठीक आहे, तर कुछ ना कुछ करना पडेगा. हालावं लागेल ना थोडंसं जागेवरून. दे रे हरी आणि पलंगावरी म्हटल्यानं कसं होणार आहे? हरी म्हणतो तू पलंगावरून उठ आधी, नंतर देतो मी तुला. येस नो? सो 5 लाख रुपये महिना कमवत. नंदिनी मेश्राम मॅडम, मी यांच्याकडून भरपूर गोष्टी शिकलो. हे पण माझ्याकडून भरपूर गोष्टी शिकले. ह्यांना मी डिजिटल कोचिंग शिकवलं. रेकी तर त्या 14 वर्षापासून शिकवत होत्या, 15 वर्षापासून. त्यांना मी डिजिटल शिकवलं की कसं तुम्ही ऑनलाईन रेकी शिकवू शकता. 1 करोडपेक्षा जास्त अर्निंग केलं ॲट द एज ऑफ 55. 55 पेक्षा जास्त एज आहे यांचं, 50-55 पेक्षा. त्या एजमध्ये यांनी 1 करोड रुपये कमावले. रसिका बोरसे मुंबईची आहे, रेकी ग्रँडमास्टर आहे. माझ्याकडे डिजिटल कोर्स केला डिजिटल मार्केटिंगचा आणि 35 लाखापेक्षा जास्त अर्निंग केलं आत्तापर्यंत. स्वतःची कार घेतली. 28 महिन्यामध्ये केलं एवढं अर्निंग फक्त. 3,000 सबस्क्रायबर मिळवले. ज्या दिवशी गाडी घेतली त्या दिवशी फोटो पाठवला. मला सकाळी 8 वाजता फोन आला की सर मी गाडी घेतली. एवढा आनंद झाला मला की जेव्हा मी मर्सिडीज घेतली तेव्हाही मला आनंद नव्हता झाला. ओके. अवॉर्डेड बाय तनाज इराणी. तनाज इराणीने तिला 10 लाख कमवण्याचा अवॉर्ड दिला आमच्याच इकडे. जिग्ना भेंडे हे तर सगळ्यात मोठं उदाहरण आहे. ही लेडीज जेव्हा माझ्याकडे आली होती तेव्हा डिप्रेशनमध्ये होती, अक्षरशः डिप्रेशनमध्ये. कॅमेरा बंद करून बसत होती. हे किती लोक इथंही असतील आजच्या क्लासमध्ये मला माहीत आहे. हात नका वर करू. काही लोक असतील की जे डिप्रेशनमध्ये असतील, पैशाच्या प्रॉब्लेममध्ये असतील, रिलेशनच्या प्रॉब्लेममध्ये असतील, कुठल्या ना कुठल्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही आहात मला माहीत आहे. पण मित्रांनो, मैत्रिणींनो, एक गोष्ट ऐका फक्त माझी. ज्याही प्रॉब्लेममध्ये तुम्ही आहात ना, त्याच्यामधून फक्त तुम्हीच तुम्हाला बाहेर काढू शकता. तुम्ही ठरवा फक्त आज या क्लासमध्ये तुम्ही ठरवा कि मला याच्यातून बाहर निकालना है. एंड आई गारंटी यू कि अगले 6 महीने के अंदर आपका बहुत अलग लेवल पे रहोगे आप. खूप वेगळ्या लेवलवर तुम्ही असाल. पण मुद्दा काय आहे माहिती आहे का? तुम्हाला पडलेली आहे सवय रडायची. कोई आया की अपना दुखडा चालू. अरे सर तुम्हाला काय सांगू, माझ्या लाईफमध्ये किती प्रॉब्लेम आहे. अरे काहीच नाही आहे प्रॉब्लेम. यू आर थिंकिंग दॅट प्रॉब्लेम इज देअर. जर का तुम्ही ठरवलं प्रॉब्लेम नाही आहे तर तो नाही आहे. काय म्हणता, किती लोक ॲग्री करतात? रेज युअर हँड. आप डिसाईड करो आज. कोणीतरी एका महिलेने आता लिहिलं होतं, मी तिचं नाव तर वाचलं नाही. तिने लिहिलं होतं की माझ्या XYZ हजबंडचं माझ्या बाहेर अफेअर आहे. ओके. फोकस त्याच्या अफेअरवर नको करू तू फोकस तुझ्या कामावर कर बाई. तो तुझ्या मागं आला पाहिजे. एक बहीण म्हणून माझं सांगणं आहे तुला. यू फोकस ऑन युअर सेल्फ. तू काय, तुझं लक्ष कुठे आहे, त्यात तो कुठे चालला. तू स्वतःला असं घडव, तू स्वतःला असं बनव की तो काय 10 लोक तुझ्या मागे आले पाहिजे. यही गलती करते हम. इसी का गुस्सा आता है मुझे. सॉरी फॉर दैट. ओके, सॉरी फॉर दैट. बट भैया आप जो आपकी जो जिंदगी है ना वो आपने खुद बनाई है. तुम्ही रोज त्या स्टोऱ्या सांगून स्वतःचं आयुष्य तसं बनवत आहात. ही पोरगी जेव्हा आली होती ना, पोरगी म्हणजे 50 वर्षाची बाई आहे ही माझ्याकडे जेव्हा आली होती, ही डिप्रेशनमध्ये होती. कॅमेरा बंद करून बसत होती. आज 10 लाख रुपये महिना कमावते. म्हटलं किती? 10 लाख रुपये महिना. 3 महिने आधी तिने 25 लाखाची थार गाडी घेतली, टॉप मॉडेल. आणि माझा एकही प्रोग्राम नाही सोडत, एकही नाही. पुण्यात असू द्या, मुंबईत असू द्या, कुठेही असू द्या, माझा प्रोग्राम प्रत्येक प्रोग्राममध्ये ही असते. हिचं नाव आहे जिग्ना भिंडे. आज महाराष्ट्राच्या हजारो लेडीजला, 1-2 नाही, हजारो लेडीजला ही स्वतः हेल्प करत आहे. जेव्हा की एक परिस्थिती होती 3 वर्ष आधी, जेव्हा स्वतः डिप्रेशनमध्ये होती, डोळे म्हणजे हे व्हिडिओ बंद करून बसत होती. मला माहिती नव्हतं की जिग्ना कोण आहे. आज ती म्हणते की सर मेरी लाइफ जो बदली है ना, उसमें सबसे ज़्यादा आपने मेरी लाईफ बदली है. आज तिने स्वतःचं पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाचं नाव काय आहे माहिती आहे तुम्हाला? नारी. त्या पुस्तकाचं नाव आहे नारी. तिने स्वतःचे जे आयुष्यामध्ये ज्या गोष्टी कॉन्कर केल्या, हा चेहरा बघा आणि ही लेडी बघा, किती फरक आहे. सो हे कोणासोबत होऊ नाही शकत? कोणाही सोबत होऊ शकते. हे का नाही होऊ शकत? तुम्ही ठरवलं नाही ना. हम क्या कर रहे हैं मालूम है? हम देख रहे हैं कि कुछ जादू हो जाए हमारी जिंदगी में. जादू कसा काय होईल? जादू व्हायला आलेला आहे तुमच्या आयुष्यामध्ये, म्हणून 3 दिवस झाले तुम्ही इथं बसलेले आहेत. हा जादूच आहे. हे जे आता होत आहे तुमच्यासोबत, हे जादूच आहे. पण त्याला तुम्हाला बघता आलं पाहिजे. अजूनही संधी गेलेली नाही आहे. आय एम नॉट फोर्सिंग यू. मी तुम्हाला बिलकुल फोर्स नाही करत आहे की तुम्ही या.
पण तुम्हाला ते जाणवत असेल, तुमचं मन जर तुम्हाला म्हणत असेल कि यार यही है वो सही बंदा जिसके पास अपने को जाना चाहिए और जिससे अपने को सीखना चाहिए, सो आप एक कदम उठाओ, फिर मैं एक कदम उठाऊंगा. ठीक आहे. पण तुमचं मी एक कदम माझा माझा पहिला पाऊल मी घेतलेला आहे. मी 3 दिवस तुम्हाला फ्री शिकवलं. हे माझं पहिलं पाऊल होतं. आता वेळ आहे तुम्हाला पाऊल घेण्याची. आणि जर तुम्ही ते पाऊल घेत नसाल तर मी काही नाही करू शकत. पुढच्या आठवड्यामध्ये आणखी 300 लोक बसतील इथे नवीन. त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये आणखी 300 लोक बसतील इथे नवीन. हे असंच चालू राहील. हे असंच चालू आहे 3 वर्ष झाले. कुछ नहीं होगा. जो आगे बढ़ गए वो बढ़ गए. ठीक है. सो आई एम गिविंग यू लास्ट चांस टुडे. दिस इज द लास्ट चांस गाइज. इसके बाद मैं चांस नहीं दूंगा. ओके. सो हियर इज द QR code in front of you. Here is the payment details in front of you. You can just go and pay the amount what and you can book your seat. Okay. This is the last chance for all of you. अभी हम आगे बढ़ते हैं. याच्यावर मी जास्त टाइमपास करत नाही. मी सांगितलं जे सांगायचं आहे तुम्हाला ते. ठीक आहे. आता हे फक्त स्टुडंटच्या लाईफमध्ये नाही झालं माझ्या. तुम्हाला काही प्रूफ पाहिजे असतील की सही है सर, ये तो ठीक है, ये तो हुआ, हमने माना, लेकिन क्या सही में हम जो सोचते हैं, आपण जे विचार करतो त्या गोष्टी होतात का बरं? खरंच असं होते का? तर माझ्या आयुष्याचे काही प्रूफ दाखवतो जे पाहून तुम्ही हालून जाणार आहे आता. ओके. ते प्रूफ दाखवतो आणि त्यानंतर आपण पुढच्या प्रोसेस जे आपल्या बाकी आहेत पैशावाली आणि हे सगळं प्रोसेस आपण शिकू. ठीक आहे. मला माझ्या एका मेंटरनी, जसं मी आज तुम्हाला सांगत आहे या माईकच्या माध्यमातून, या झूमच्या माध्यमातून, तसं माझ्या मेंटरनी मला कधीतरी सांगितलं होतं की सागर सपने देखो क्योंकि सपने सच होते हैं. सपने देखो क्योंकि सपने सच होते हैं. आणि मी ते डोक्यात घेऊन घेतलं. मी म्हटलं यार चलो देखते हैं सपने क्या होता है तो देखते. पैसे थोडे लागतात स्वप्न पाहायला, पाहू म्हटलं आपण. आणि मी स्वप्न पाहायला सुरुवात केली. पण जेव्हा मी स्वप्न पाहायला सुरुवात केली तेव्हा मला हे नव्हतं माहीत की मॅनिफेस्टेशन करण्यासाठी ड्रीम म्हणजे स्वप्न आणि त्याच्यासोबत सोबत ॲक्शनसुद्धा घ्यावी लागते. मी फक्त स्वप्नच पाहत होतो. पण जेव्हा मला हे माहीत पडलं की स्वप्न पूर्ण करण्यासाठी ॲक्शन घ्यावे लागते. काल मी सांगितलं ना की आत्तापर्यंत माझ्या लर्निंगवर मी 25 लाखापेक्षा जास्त पैसे खर्च केलेले आहे. हे मला माहीतच नव्हतं. मी फक्त स्वप्नच पाहत होतो 2011 ते 2015 पर्यंत. मग मला समजलं की त्याच्यासाठी ॲक्शन पण घ्यावं लागते तरच रिझल्ट मिळतात. मित्रांनो, हे ऑफलाईन प्रोग्राम 2011 पासून तर आत्तापर्यंतचे असे 1000 फोटो आहेत. पण हे 2-4 फोटो टाकले इथे जे तुम्हाला समजतील ते. छोट्या-छोट्या ॲक्शन घेतल्या. काही ठिकाणी 4-5, 10च लोकं आले. काही ठिकाणी 1000 लोकं आले. काही ठिकाणी छोटे मुलं आले. काही ठिकाणी असं करता 2011 ते 25ची ही जर्नी आहे. जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मी असा होतो. यू कॅन सी लो कॉन्फिडेंस, नो क्लॅरिटी, कुछ नहीं था ज़िंदगी में. एक कंपनी में जॉब कर रहा था मैं. ओके. हे आय कार्ड, हे दुसऱ्या कंपनीचं आय कार्ड, ॲज अ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह काम करत होतो. ओके. आई वॉज नॉट हैविंग क्लॅरिटी क्या करना है, कहाँ पहुंचना है. आई वॉज डूइंग द जॉब. सपने देखता था हर रोज. काही प्रॉपर प्लॅन नव्हता माझ्याकडे. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांकडे आज प्लॅन नसेल की काय करावं पुढं. ओके. तुम्ही हताश झाले असाल आयुष्याशी, कदाचित असू शकते. पण मी काय बोललो, आज डिसिजन घ्या हा क्लास सोडायच्या आधी. स्वतःसाठी, माझ्यासाठी नाही, माझ्यासाठी नाही. तुम्ही लेवल 2 लेवल 3ला नका येऊ, काही फरक पडत नाही मला. पण माझं म्हणणं काय, एक डिसिजन घ्या स्वतःच्या आयुष्यासाठी की आजपासून ये चीज नाही करूंगा यार मैं. आजपासून मी हे नाही करणार. नो मेंटर इन लाईफ. माझ्या आयुष्यात मेंटर नव्हता, गुरु नव्हता आणि म्हणून मी इकडे तिकडे धावत होतो. सो आय फील दॅट की मुझे सब मालूम है. मला सर्व येते. मला काय नाही येत. इंटरनेटवर सगळं आहे असं मला वाटत होतं. पण मित्रांनो, त्यानंतर मी पब्लिक स्पीकिंग शिकलो, मी बुक रायटिंग शिकलो, मी सोशल मीडिया शिकलो, मी ब्रेथवर्क शिकलो, मी आईस बाथ, रेकी, NLP, होपोनोपोनो, न्यूमरोलॉजी, अवायस्का, बिझनेस कोचिंग, शिवशक्ती, हाय तिकीट सेल्स, लॉ ऑफ अट्रॅक्शन, कितीच खूप सारे पुस्तकं वाचले मी. मार्केटिंग शिकलो, सेल्स शिकलो, माइंड सायन्स शिकलो. हे सर्व काही शिकलो मागच्या 10 वर्षात. आणि स्वतःवर 25 लाखापेक्षा जास्त इन्व्हेस्ट केले. आणि त्यानंतर मित्रांनो, जे स्वप्न मी पाहिलं होतं, माझ्या बाईकवर मी लिहिलं होतं, मर्सिडीजचा लोगो काढला होता की मर्सिडीज घ्यायची. एक दिवस ती गाडी मी घेतली. मी असा होतो एक टाईमला, झिरो. ओके. माझे रिलेशन खराब होते. मैं बोल रहा ना कि हमारे रिलेशंस 2014 में मेरा लव मैरिज हुआ, लेकिन इतना कुछ पट नहीं रहा था हमारा. माझी मिसेस ॲडमिट होती दवाखान्यातली, तेव्हाचा हा फोटो आहे. नाउ वी हॅव दिस 2 बेबीज. सो जिंदगी बदलती है. बस आप वो डिसिजन लो. कधीतरी सुबोध भावेला भेटण्यासाठी अशा गर्दीत उभा होतो मी. हा इथे बघा गर्दीत. त्या दिवशी मी ठरवलं की यार एक दिन इसके साथ बैठूंगा मैं. आज मी त्याचं पुस्तक लिहित आहे. त्याच्या नावाचं पुस्तक मी लिहित आहे. ओके. आणि त्याच्यासोबत 1.5 तास त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमधला फोटो आहे हा. त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये
जेव्हा आमचं डिस्कशन झालं. सो ड्रीम कॅन कम टू रियालिटी. आज असे जे मोठे मोठे सेलिब्रिटी आपण बघतो त्यांच्यासोबत स्टेज शेअर केलेला आहे, त्यांच्यासोबत बोलायला चान्स मिळाला. सो मेरे स्टूडेंट के साथ भी हुआ, मेरे साथ भी हुआ, आपके साथ भी हो सकता है भाई. किस बात की देर है? ओके. किसी के भी साथ भी हो सकता है ये. मी विचार केला होता कधीतरी की माझा कोणीतरी इंटरव्ह्यू घेईल. आज मला कॉल येतात की इंटरव्ह्यूसाठी या आणि मी जाऊ शकत नाही. मुंबईचे 3 कॉल आहे माझ्याकडे, पण मी जाऊ शकत नाही आहे. सो आज कितीतरी चॅनलवर माझे इंटरव्ह्यू झालेले आहे वेगवेगळ्या विषयावर. शिवशक्तीवर झाले, जॉबवर झाले, बिझनेसवर झाले. ओके. माझे स्टोरीजवर झाले. ओके. 3 पुस्तकं मी लिहिले. तिसरं पुस्तक आता माझं येणार आहे. ते पुस्तक लॉन्च करण्यासाठी येवले स्वतः येऊन 5 स्टारमध्ये हे पुस्तक लॉन्च केलं. श्रुती मराठी तिकडे होती. ओके. सो हे सगळं ड्रीम होतं एका वेळेला. तुमच्याकडे ते ड्रीम असतील आता कदाचित. सो आता हे तिसरं पुस्तक आहे माझं जे आता येणार आहे. त्याचं नाव आहे समृद्ध जीवनाची गुरुकिल्ली, शिवशक्ती रेकी. याचं मी तुम्हाला देईल नंतर बुकिंगसाठी. सो हे 1100 रुपयाचं पुस्तक आहे, पण त्याला आज जर तुम्ही बुक केलं हा क्लास संपायच्या आधी तर तुम्हाला ते फक्त 499 मध्ये मिळेल. हे मी नंतर सांगेल तुम्हाला, याचा QR कोड वगैरे देईल. पण मुद्दा हा नाही आहे. मुद्दा हा आहे की मी कधीतरी लिहिलं होतं 2020मध्ये की मला महाराष्ट्राच्या 12 सिटीजमध्ये प्रोग्राम घ्यायचे आहे. 2020मध्ये लिहिलं होतं आणि 2025मध्ये त्याच्यापैकी जवळजवळ 5 सिटीमध्ये मी प्रोग्राम घेतले. 2019मध्ये मी माझ्या व्हिजन बोर्डवर लिहिलं होतं की ही गाडी घ्यायची आहे, एवढे पैसे कमवायचे आहे, एवढे सबस्क्रायबर पाहिजे आणि त्याच्या पुढच्या काही वर्षामध्ये 28,000 सबस्क्रायबर, ही गाडी, हे लोकांच्या समोर उभं राहून बोलणं, हे काही इंटरव्ह्यू, हे बाहेरच्या देशात फिरणं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. सो ये आपके भी साथ हो सकता है. बस एवढंच सांगायचं मला या 3 दिवसामध्ये कि नथिंग इज इम्पॉसिबल. बट आप वो डिसीजन लो आपके लाइफ में. वारंवार ते सांगत आहे की ते डिसीजन घ्या एकदा कि अभी मुझे वो जिंदगी नहीं जीनी जो मैं अभी तक जिया हूँ. आय वॉन्ट टू लिव्ह अ बेटर लाईफ. आय डिझर्व समथिंग बेटर. मी याच्यापेक्षा चांगलं काहीतरी काय करतो, माझी तेवढी लायकी आहे चांगल्या गोष्टीची. 2020मध्ये बोर्ड लिहिलं होतं की पुण्यात घर पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ऑफिस पाहिजे. हे माझ्या मुलाचं बर्थ सर्टिफिकेट आहे. मी इथे गंमत लिहिलं होतं की 20 नोव्हेंबरला मला मुलगी झाली पाहिजे. एंड देखो ये वैसे ही हुआ. 20 तारीख को मुझे बच्चा हुआ. कॅन यू इमॅजिन दिस? इतक्या लेवलपर्यंत हे काम करते. इतक्या लेवलपर्यंत हे ब्रह्मांड तुम्हाला सपोर्ट करते. दिस इज माय फॅमिली होम. दिस इज माय पर्सनल होम. ओके. I'll tell you a funny story. तुम्हाला एक हे जर अजूनही जर का त्या गोष्टीवर विश्वास येत नसेल तर बॉलिवूडचा एक सगळ्यात मोठा सितारा आहे. त्याचा ऐकू आपण तो काय म्हणतो. लक्ष देऊन ऐका तो काय म्हणतो. I'll tell you a funny story. For my 23rd birthday, my sister, instead of candles on my cake, had made these small pictures, and she had morphed my face onto posters of Yash Raj films. Shah Rukh sir's face was removed, and my face was put on a poster of Dilwale Dulhaniya Le Jayenge and Dhoom, and she, I think, had read this book called The Secret. That's right. Yeah, and the power of Positive thinking. positive thinking. And so I took those pictures of the cake and I pinned them up in my room, and lo and behold, it came true. So काय बोलला तो समजलं तुम्हाला? तो बोलला की माझ्या 25th बर्थडेला माझ्या सिस्टरनी म्हणजे माझ्या बहिणीनी काही फिल्मचे पोस्टर आणले होते आणि त्या ठिकाणी हिरोचं तोंड जे आहे, हिरोचं तोंड कापून माझं तोंड तिकडे, माझा फेस तिकडे लावला होता आणि ते मी माझ्या घरात माझ्या रूममध्ये लावलं होतं आणि ते त्याच्यासाठी मॅनिफेस्ट झालं. आज तो बॉलिवूडमध्ये एक मोठा ॲक्टर आहे. यू नो दैट, राइट? सो आपके लिए नहीं हो सकता, हर किसी के लिए हो सकता है. बस आप क्या करते हो, हमने वो वहाँ तक हमने सोचा नहीं, वहाँ तक हम गए नहीं. ओके जी, चलो आगे बढ़े अभी. सो किती लोक आज डिसिजन घेतील मला हे सांगा. टाईप मी इन द चॅट बॉक्स. हाऊ मेनी पीपल आर रेडी टू टेक डिसिजन. आणि काही लोकांनी आतापर्यंत घेतलंही आहे माइंडमध्ये की आजपासून उद्यापासून मी हे काम करणार आहे भाई, आता मी ते सोडणार नाही. टाईप मी इन द चॅट बॉक्स, क्योंकि वो पावती आहे ती तुमच्या, तुम्ही ते डिसिजन घेणार आहात त्याची. 2च लोकांनी टाईप केलं अजून. गुड. 4-5 लोकांनी टाईप केलं. हॅव यू टेकन एनी डिसिजन इन युअर माइंड की ही गोष्ट करायची आहे मला उद्यापासून, 2026मध्ये हे मी वेगळं करेल. आत्तापर्यंतचे जे मागचे वर्ष होते आणि ह्या वर्षामध्ये हा फरक असेल. ओके, गुड. नाव वी आर मुव्हिंग टू द लास्ट पार्ट. जवळजवळ 2 पार्ट अजून बाकी आहेत या प्रोग्रामचे आणि अर्धा तास आपला बाकी आहे. ओके, सो लास्ट पार्टच्या आधीचा एक पार्ट आहे मनी. ओके, सो एव्हरीबडी, आय रिक्वेस्ट यू टू प्लीज टेक अ नोट इन युअर हँड. मी कोणाच्याच प्रश्नांचे उत्तर देणार नाही आहे बाय द वे, बिकॉज वी डोंट हॅव अ टाईम.
ओके, शेवटी असला टाईम तर घेऊ आपण. ठीक आहे. सो प्लीज टेक द नोट इन युअर हँड एव्हरीबडी. घेतली नोट, घेतली सर्वांनी हातामध्ये? व्हेरी गुड. सो आता या नोटीसोबत आपण एक प्रक्रिया करणार आहोत, त्याला आपण म्हणतो मनी अट्रॅक्शन फॉर्म्युला. ज्या ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये फायनान्शियल स्ट्रगल आहेत, ज्यांना असं वाटते की पैसे नाही आहे मेरे पास, त्या सर्वांसाठी देतोय मी ही. ओके, तुम्ही आजच असं ठरवा स्वतःशी, आजच स्वतःला सांगा की माझ्याकडे भरपूर पैसे आहेत आणि माझ्याकडे पैसे येत आहेत. अँड सी द मॅजिक. आप वो मत बोलो की मेरे पास नहीं है. ओके, ठीक आहे जी. सो आपण एक रिच्युअल करू आता सोबत सोबत, आणि त्यानंतर मी एक फॉर्म्युला देईल तुम्हाला, ज्याला म्हणतो आपण ॲक्शन प्लॅन. कारण मी तुम्हाला आत्ताच काय सांगितलं, लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क वेन द लॉ ऑफ ॲक्शन वर्क. यू अंडरस्टैंड? लॉ ऑफ अट्रैक्शन वर्क व्हेन द लॉ ऑफ एक्शन वर्क. आप घर पे बैठ के नहीं कर सकते, आपको लॉ ऑफ अट्रैक्शन के साथ साथ एक्शन भी करना पड़ेगा. ठीक है. सो वी आर गोइंग टू स्टार्ट विथ दिस मनी प्रोसेस, बट बिफोर दैट I just want to say thank you to each one of you sitting here. ओके, सो माझी जी थँक्यूची प्रक्रिया आहे ते मी 1 मिनिटात पूर्ण करून घेतो. कारण काय होते की जसं जसं वेळ वाढतो काही लोक ड्रॉपडाऊन होतात. सो आय डोंट वॉन्ट टू लीव यू विदाउट दिस सेंटेन्स. ओके, सो तुमच्या सर्वांचे मी मनापासून 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 थँक्यू, धन्यवाद करतो की तुम्ही 3 दिवसाचा हा क्लास तुमच्या आयुष्यातला अमूल्य वेळ काढून अटेंड केला. तुमच्या घरच्यांनी तुम्हाला तो वेळ काढू दिला, त्याच्यासाठी त्यांचे पण मी धन्यवाद करतो. हे इंटरनेट, हे झूम आणि ही सगळी काही टेक्नॉलॉजी, याच्यामुळे आपण एकमेकांना ऐकू शकलो, त्याच्यासाठी सुद्धा त्या त्या टेक्नॉलॉजीचे, ते झूमचे मी मनापासून धन्यवाद करतो. या 3 दिवसामध्ये चुकून जर का काही शब्द निघाले असतील, कारण इथं बोलताना माझं एकच इंटेन्शन असते की माझ्यासमोर बसलेला व्यक्ती हा कसा त्याच्या आयुष्यामध्ये एक चांगला पॉझिटिव्ह डिसिजन घेईल आणि कसा तो पुढं जाईल. तर त्या ओघामध्ये कधी-कधी मी रागावतो, कधी-कधी मी जोरात बोलतो, कधी-कधी मी काहीतरी बोलून जातो. त्याच्यासाठी मी मनापासून माफी मागतो. सॉरी फॉर दॅट. कारण की त्याच्यामागं इंटेन्शन हे नसते की तुम्हाला काही बोलणे. त्याच्यामागं इंटेन्शन हे असते की तुमचं काहीतरी बरं व्हावं. उद्या जर का तुमच्यामधला एखादा व्यक्ती माझ्याकडे आला आणि त्याने म्हटलं की सर आपका मैंने क्लास किया था और देखो सर मैंने अभी 10 लाख का बिझनेस बना लिया. तर मला चांगलं वाटेल की खराब वाटेल? चांगलंच वाटेल मला, राईट? जेव्हा आज लोकं येतात, जे मला 5-5, 7-7 वर्ष आधी ज्यांनी कुठेतरी कॉलेजमध्ये अटेंड केलं, ते सांगतात की "सर मला आज एवढं पॅकेज आहे, तुमचं मी सेशन ऐकलं होतं." मला तर आठवतही नाही की मी त्यांना काय बोललो होतो आणि कधी सेशन दिलं होतं. पण कदाचित माझा एक शब्द, माझे एक वाक्य कुणाच्या तरी आयुष्यामध्ये एक मोठा बदल घडवू शकते. तर तो उद्देश असतो. त्यामुळे कधी-कधी काही गोष्टी निघतात. त्यासाठी खूप मनापासून मी माफी मागतो, जर का तुम्हाला कुठेही खराब वाटलं असेल तर. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, तुमच्यासमोर बोलण्यासाठी माझी टीम ही मला खूप हेल्प करत असते. तुमच्याकडे रोज-रोज मेसेज पाठवणे, तुम्हाला ग्रुपमध्ये अपडेट देणे, तुम्हाला फोन करणे, आहे ना, तुमच्याकडे फॉर्म पाठवणे, ह्या सगळ्या गोष्टी माझी टीम करत असते. सो त्यांचेसुद्धा मी खूप खूप धन्यवाद देतो. कारण की विदाऊट टीम मी एकटा काही करू शकत नाही. आणि शेवटी रेकीचे मी धन्यवाद करतो, शिवशक्तीचे मी धन्यवाद करतो, या युनिव्हर्सचे मी धन्यवाद करतो की त्यांनी मला हा चान्स दिलेला आहे, संधी दिलेली आहे की मी काही लोकांच्या जीवनामध्ये काही सकारात्मक बदल घडवू शकेल. तर थँक सो मच फॉर दॅट. आणि आता आपण प्रोसेसकडे जाऊ. ठीक आहे. सो टीम, आय रिक्वेस्ट, कॅन यू जस्ट सेंड अ फॉर्म इन द चॅट बॉक्स, इंटरेस्टेड फॉर्म. ओके. काही लोक तुमच्यापैकी असे असतील की त्यांना असं वाटत असेल की मी या क्लासचा भाग झालो पाहिजे, सेकंड लेवल, थर्ड लेवल, पण कदाचित आज काहीतरी अडचण असेल, तर त्या लोकांसाठी मी एक फॉर्म देत आहे चॅटबॉक्समध्ये. फक्त माझी विनंती आहे की तो फॉर्म त्याच लोकांनी भरावा जे खरोखर इंटरेस्टेड आहेत आणि जे 19 तारखेच्या आधीपर्यंत काहीही करून ॲडमिशन त्यांची पूर्ण करतील. तर त्यांनी तो फॉर्म भरायचा आहे जो चॅटबॉक्समध्ये आहे. ठीक आहे. चला, हे आहे सर्वांसाठी, इकडे सर्वांकडे नोट आहे. गुड. नाव एव्हरीवन, खूप सारं डिस्कशन आपण केलं, खूप सारे विचार आपल्या डोक्यात चालू आहेत. त्यामुळे आपल्याला पहिले 3 सेकंद स्वतःला शांत करायचं आहे. ओके. सो टेक अ डीप ब्रेथ. नाकाद्वारे एक लांब श्वास घ्यायचा आहे, तो होल्ड करायचा आहे आणि हळूहळू 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 त्याला बाहेर सोडायचं आहे. पुन्हा एक डीप ब्रेथ घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ. नाकाद्वारे एक लांब श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू 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 त्याला बाहेर सोडायचं आहे. पुन्हा एक शेवटचं, टेक अ डीप ब्रेथ नाकाद्वारे आणि हळूहळू 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 त्याला काय करायचं आहे, आपल्याला बाहेर सोडायचं आहे. व्हेरी गुड. नाव
तुमच्या हातामध्ये जी नोट आहे, डोळे उघडायचे आहे. तुमच्या हातामध्ये जी नोट आहे, त्या नोटला चारही बाजूनी टच करायचं आहे. चारही बाजूनी टच करायचं त्या नोटीला. चारही बाजूनी टच करायचं आहे आणि बघायचं आहे व्यवस्थित. व्यवस्थित बघायचं आहे, एकदम व्यवस्थित त्याच्यावर काय काय लिहिलेलं आहे ते सगळं व्यवस्थित बघायचं आहे. सी दैट नोट प्रॉपरली, आराम से देखना है उसको, अच्छी तरीके से देखना है. ओके. और उसको स्मेल करना है. क्या करना है? स्मेल करना है. त्या नोटीला काय करायचं आहे? स्मेल करायचं आहे. आणि तो जो स्मेल तुम्ही करत आहात तो तुमच्या सबकॉन्शियसमध्ये गेला पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो ना की डोक्यात जाणे. ओके. सो ते त्या लेवलपर्यंत तुम्हाला त्याला स्मेल करायचं. ओके. 1, 2, 3 स्मेल इट. गुड. आता त्याला दोन्ही हाताच्या मधात पकडायचं आहे. त्या नोटीला दोन्ही हाताच्या मधात पकडायचं आहे एव्हरीवन. त्या नोटीला दोन्ही हाताच्या मधात पकडायचं आहे अशा प्रकारे. ओके जी. गुड. ठीक आहे. क्लोज युअर आईज. त्याचा स्पर्श फील करायचा आहे आणि माझ्या मागं मागं काही अफर्मेशन म्हणायचं आहे तुम्हाला. पहिली अफर्मेशन म्हणायची आहे, आय लव्ह मनी. आय लव्ह मनी अँड मनी लव्स मी. माझं पैशावर खूप प्रेम आहे आणि पैशाचं माझ्यावर प्रेम आहे. तो माझा सर्वात चांगला मित्र आहे. पैसा माझा सर्वात चांगला मित्र आहे. तो वारंवार माझ्याकडे येतो. तो वारंवार माझ्याकडे येतो. प्रत्येक दिशेने माझ्याकडे येतो. दररोज माझ्याकडे येतो आणि येतच राहतो. तो वारंवार माझ्याकडे येतो. प्रत्येक दिशेने माझ्याकडे येतो. दररोज माझ्याकडे येतो आणि येतच राहतो. मी काम करतो तेव्हाही तो येतो. मी काम करत नाही तेव्हाही तो येतो. मी काम करतो तेव्हाही तो येतो. मी काम करत नाही तेव्हाही तो येतो. तो माझा सर्वात चांगला मित्र आहे. जेव्हा जेव्हा मला अडचणी आल्या तेव्हा तेव्हा पैसा माझ्यासाठी धावून आलेला आहे. जेव्हा जेव्हा मला अडचणी आल्या तेव्हा तेव्हा पैसा माझ्यासाठी धावून आलेला आहे आणि मला पूर्ण खात्री आहे, मला पूर्ण विश्वास आहे की तो आज आणि येणाऱ्या प्रत्येक वेळी तो माझ्यासाठी पुन्हा पुन्हा धावून येणार आहे. बिकॉज तो माझा खूप चांगला मित्र आहे. आय लव्ह मनी अँड मनी लव्स मी. आय लव्ह मनी अँड मनी लव्स मी. आय लव्ह यू. पैशाला म्हणायचं आहे, आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी अँड थँक यू. पैशाला म्हणायचं आहे, आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी अँड थँक यू. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. थँक्यू, थँक्यू, थँक्यू असं 3 वेळा म्हणायचं आहे. त्या नोटीला पुन्हा एकदा बघायचं आहे आणि जिथे तुम्हाला ठेवायचं आहे तिथं ठेवून देऊ शकता. ओके. सो दिस इज द प्रोसेस. इट इज कॉल्ड अ मनी चार्जिंग प्रोसेस. यू कॅन रिपीट दिस प्रोसेस अगेन अँड अगेन फॉर नेक्स्ट 21 डेज. ओके. ही प्रोसेस तुम्ही पुन्हा 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 रिपीट करू शकता पुढच्या 21 दिवसासाठी. दिस विल गिव्ह यू अमेझिंग 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 रिझल्ट. ओके. मी तुम्हाला एक गंमत सांगतो. ओके. तुम्हाला हसायला येईल एवढी सुंदर ही गंमत आहे. एक लेडीज माझ्या क्लासमध्ये आली होती. आजच्या 1.5 वर्ष आधीची गोष्ट आहे. जेव्हा ते लाडक्या बहिणीचे पैसे चालू झाले होते ना नवीन नवीन, तेव्हाची गोष्ट आहे. ओके. सो ती माझ्या क्लासमध्ये आली होती आणि क्लास संपत आला असा 3रा दिवस होता आणि मी सांगितलं की आता पुढचा कोर्स आहे. तिच्याकडे तेव्हा पैसे नव्हते आणि तिने असंच कमेंट बॉक्समध्ये आता काही लोकांनी लिहिलं तसं लिहिलं की सर माझी खूप इच्छा आहे पण आता माझ्याकडे पैसे नाही आहे. मी त्यांना सांगितलं की तुम्ही ही फॉर्म्युला करा आणि तिने फॉर्म भरला होता लाडक्या बहिणीचा बाय द वे. पण तिला पैसे आले नव्हते काहीतरी 2-3-4 महिन्याचे आणि तिने ही प्रोसेस केली आणि तिने जेव्हा लेवल 2ला ॲडमिशन घेतली त्या बॅचमध्ये तिने मला सांगितलं की सर हे असं असं झालं होतं आणि ती मी प्रोसेस केली आणि माझे 3 की 4 महिन्याचे पैसे अडकलेले होते लाडक्या बहिणीचे, ते अचानक डिपॉझिट झाले माझ्या अकाउंटमध्ये आणि त्याच्यामधून मी तुमची फीस भरली. मी म्हटलं वा वा. सो असे काही अट्रॅक्शन होऊ शकते. अशा काही गोष्टी यु नो आय डोंट नो हू आय एम. ओके. कसं काय माहीत मला की काय होईल? कसं काय माहीत तुम्हाला की काय होईल? राईट. बिकॉज ज्या ज्या पॉसिबिलिटीज आहेत त्या आपल्या आपल्या विचारांच्या फार पलीकडे आहेत. तो एनीथिंग कैन पॉसिबल, एनीथिंग कैन हैपन. ओके. सो बस आपको आपकी सोच को वहाँ तक लेकर जाना है ना. तो इलॉन मस्क तो चंद्रावर दुनिया बनवायचा विचार करत आहे. विचार करा बरं. म्हणजे
अनलिमिटेड पॉसिबिलिटीज आर देयर. बस क्या है, हम वहाँ तक सोचते नाही. दॅट्स ऑल. दॅट्स द थिंग. ओके जी, क्लिअर. सो आता काही टिप्स देतो मी, लिहून घ्या, तुम्हाला फार गरजेच्या कामाच्या टिप्स आहेत. सो तुम्हाला वाटत असेल तर लिहून घ्या. पैशाच्या बाबतीत आहेत. नंबर 1 आहे की वेन एव्हर यू यूज वॉलेट, तुमची डेट ऑफ बर्थ काहीही असू द्या, तुमची रास कोणतीही असू द्या, 2 कलर प्रिफर करू शकता तुम्ही. एक तर आहे ग्रीन कलर, जो सर्वांसाठी चालतो. दुसरा आहे चॉकलेटी कलर. ओके, ग्रीन किंवा चॉकलेटी कलर, ह्या 2 प्रकारचे वॉलेट तुम्ही वापरू शकता किंवा पर्स तुम्ही वापरू शकता. कोणताही रास असू द्या, कोणतीही, सर्वांसाठी बेस्ट आहे. नंबर 2 टिप, जे तुमचं वॉलेट आहे ते नीट अँड क्लीन असलं पाहिजे. मला सांगा, एखाद्याच्या घरी आपण चाललो आणि त्याचं घर जर का स्वच्छ नसेल, तर त्याच्या घरी पुन्हा जावं वाटेल का? तसा पैसा आपल्याकडे आला आणि ते वॉलेट जर का चांगलं नसेल, तर तो पुन्हा येईल का? नाही येणार. सो मेक शुअर की आणि पैसा ठेवताना वॉलेटमध्येच ठेवा. जनरली कुठेही नका ठेवू. कुठेही ठेवतो आपण, तांदळाच्या डब्यामध्ये, इकडे तिकडे, काय काय कुठे कुठे ठेवतात. ओके, सो यू आर डिसरेस्पेक्टिंग दॅट. सो अच्छी जगह पे रखो. दोन गोष्टी झाल्या. तिसरी गोष्ट, मनी मंत्राचं चॅन्टिंग करा दिवसात जेवढ्या वेळा करता येईल. मनी मंत्र काय आहे? आय लव्ह मनी अँड मनी लव्स मी. आय लव्ह मनी अँड मनी लव्स मी. दिस इज द मनी मंत्र. ओके. चौथी गोष्ट काय आहे? से थँक्स टू एव्हरी बिल. जेव्हा कधी तुम्ही बिल पे करता, कुठलंही बिल, तेव्हा काय म्हणा? थँक्यू म्हणा. कुठलंही बिल तुम्ही पे करता तेव्हा फक्त थँक्यू म्हणा. काय म्हणा? थँक्यू, थँक्यू. मी आज, माझी एवढी कॅपॅसिटी आहे की मी हे बिल पे करू शकतो. माझ्याकडे एवढा पैसा आहे की मी हे बिल पे करू शकतो. थँक्यू म्हणा. ओके, हे सगळ्या गोष्टी मी करतो बाय द वे. हां, मी काही तुम्हाला असंच नाही सांगत आहे. मी हे डेली करतो. डेली, रोज रोज. जीपे करू द्या, काही करू द्या, आय से थँक्यू. ओके. त्यानंतर चौथी आणि महत्त्वाची गोष्ट आहे की राऊंड फिगर अमाऊंट द्या. राऊंड फिगर म्हणजे, समजा तुमचं बिल 97 रुपये झालं, तर देताना 100 द्या. ते 3 रुपयांनी काहीच फरक नाही पडणार. पण ज्याला तुम्ही दिले आहे त्याला फरक पडू शकतो आणि तुमच्या माइंडला फरक पडू शकतो की तुम्ही एक्स्ट्रा देता नेहमी देताना. सो वेन यू पे, पे द एक्स्ट्रा. माझा क्लास किती तासाचा होता? 1.5 तासाचा. बरोबर आहे. मी काय तुम्हाला 1.5 तास शिकवलं असतं तरी काही नव्हतं. मी 1-1 तास शिकवलं असतं तरी तुम्ही काही नसतं म्हटलं. बरोबर आहे, कारण की क्लास तर फ्री आहे सर. फक्त आम्ही आमचा टाईम इन्व्हेस्ट केला आहे. पण मी आज तुम्हाला काय सांगितलं? 11पर्यंत क्लास होईल. आज सकाळी पण 5 वाजता मी क्लास घेतला. किती लोक होते 5 वाजताच्या क्लासला? शो मी युअर हँड. 5 वाजता पण क्लास घेतला मी. सो जब भी दो तब ज्यादा दो. कारण जेव्हा तुम्ही जास्त देता तेव्हा काय होते माहिती आहे? युनिवर्सला, ब्रह्मांडाला एक मेसेज जातो की तुमच्याकडे खूप काही आहे, अबंडन्स आहे. आणि जर का तुमच्याकडे खूप आहे तर ते खूप अजून येईल. ओके, दॅट इज द सिक्रेट. पण बरेच लोक इथे चुकतात. आणि हे आपल्या मराठी कम्युनिटीमध्ये तर बरं ह्या गोष्टी आल्याच नाहीत अजून, तुम्हाला सांगतो. कारण आपल्याला कोणी शिकवलंच नाही. काही काही लोकांनी तर ठीक आहे, त्यांचे आई वडील कुठेतरी गेले असतील, 4 गोष्टी शिकले असतील, तर त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी आल्या. पण आपल्यापर्यंत तर ह्या गोष्टी आल्याच नाही आजपर्यंत. ओके, माझ्या सेशनमध्ये बरेचसे अशी लोक येतात की त्यांना हे माहितीही नसते. एक नागपूरला सेशन घेतलं होतं आम्ही. फक्त एक एक्सपिरियन्स सांगतो. नागपूरला आम्ही एक सेशन घेतलं होतं. ते सेशन होतं फ्री. तिथे एका हॉटेलमध्ये सेशन होतं. त्या ठिकाणी आम्ही चहा दिला, नाश्ता दिला, सर्व काही केलं. लोकं साधे आहेत हो, त्यांचं चुकी नाही आहे, फार साधे आहेत. त्यांच्यापर्यंत कोणी नॉलेज दिलंच नाही तर त्यांना कसं माहीत पडेल? तिथे एक महिला आली होती. मग आम्ही सांगितलं की आमचा पुढचा प्रोग्राम या हॉटेलमध्ये आहे आणि त्याची फीज आहे ₹5,000 ₹7,000 काहीतरी फीस होती त्यावेळेस. आजच्या 4-5 वर्ष आधीची गोष्ट आहे. तर त्या मॅडम माझ्याजवळ आल्या आणि मला म्हणे, "सर, तो पुढच्या प्रोग्रामची फीज आहे का?" मी म्हटलं, "हो मॅडम." "नाही, मला असं वाटलं," म्हणे, "ते फ्रीच आहे." मग मी त्यांना समजावून सांगितलं. मला राग नाही आला. मी समजावून सांगितलं की मॅडम, तुम्ही ज्या हॉटेलमध्ये येणार आहात तिथे जेवण असेल, तिथे आम्ही तुम्हाला दिवसभर शिकवणार आहोत. आम्ही पुण्यावरून नागपूरला आलो तुम्हाला शिकवण्यासाठी. हे सगळ्या गोष्टीसाठी चार्जेस लागतील की नाही? पैसे लागणार की नाही आम्हाला? मग म्हणे, "हो, हो, हो सर, बरोबर आहे." तर असं समजावून सांगावं लागते कधी-कधी. त्यांची चुकी नाही आहे, कारण त्यांच्यापर्यंत कोणी दिलंच नाही हो आजपर्यंत. तर त्यांना काय समजेल? बरोबर आहे. सो जेव्हा आपण समजावून सांगतो लोकांना, ते ऐकतात, ते करतात. हा माझा अनुभव आहे. ओके, म्हणून मी जेवढं मला सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतो. झाल्या 2 गोष्टी झाल्या. तिसरी गोष्ट, से थँक्यू म्हटलं मी तुम्हाला. जेव्हा कधी तुम्ही पैसे देता तेव्हा राउंड फिगर अमाउंट द्या. आणि 5वी गोष्ट, की जेव्हाही तुम्ही पे करत असाल, म्हणजे ऑनलाईन पे करता, ऑफलाईन पे करता, त्याची जी बिलं मिळतात तुम्हाला, जनरली बिलं तुमच्या वॉलेटमध्ये ठेवू नका. जनरली जर का त्याचं काम झालं तर ते लवकर फेकून द्या. हे काही रिच्युअल्स तुम्ही जर पाळले, मनी रिच्युअल्स, तर तुम्हाला फार फायदा होईल. लवकरात लवकर तुम्ही चांगले पैसे
अट्रॅक्ट करू शकाल. आणि आत्ता आपण मूव्ह करणार आहोत शेवटच्या पार्टकडे, जो पार्ट आहे आपला की हीलर होऊन तुम्ही इतरांच्या आयुष्यामध्ये कसा बदल घडवू शकता. पण तत्पूर्वी एक प्रश्न आणि थोडंसं म्युझिक होऊन जाऊ द्या. ओके, कॅन वी हॅव द म्युझिक? कॅन वी चेंज अवर एनर्जी एवरीबॉडी? आर यू रेडी टू चेंज योर एनर्जी? कैन वी हैव द म्यूजिक प्लीज? बहुत सारे लोग, कम ऑन, चेंज योर एनर्जी. येस येस, कम ऑन एव्हरीबॉडी. तुमच्या आसपास कोणी बसलेलं असेल तर त्याला हायफाय द्या जरा. हायफाय हायफाय. ओके, हायफाय द्या, मला हायफाय द्या. ऑनलाईन हायफाय, गणेश सर ऑनलाईन हायफाय द्या. गुड गुड, ऑसम ऑसम. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. Thank you so much. Okay, so now we are moving to the last part of this program. Okay, and when we are moving to the last part, before that I just want to ask one question. मला एक प्रश्न विचारायचा आहे. किती लोकांना असं वाटते की तुम्ही स्वतः ही विद्या शिकून किंवा तुम्ही स्वतः हे हीलिंग वगैरे, रेकी वगैरे शिकून इतरांना मदत केली पाहिजे असं तुम्हाला वाटते? किती लोकांना वाटते? टाईप मी. त्यांच्यासाठीच हे पुढचं 10 मिनिटाचं सेशन आहे. ओके, किती लोकांना असं वाटतं की मी शिकून इतरांना मदत केली पाहिजे असं मला वाटते सर? ओके, गुड, बरेच लोक आहेत. ओके, उल्काजी, बंटाई, PNG, स्मिताजी, प्रकाशजी, हर्षाजी, उर्मिलाजी, गणेशजी. ओके, बरेच लोक आहेत. ओके, तर त्यांना असं वाटतं की मी हे शिकून पुढं पण इतरांना काय केलं पाहिजे? मदत केली पाहिजे. ओके, तर तुमच्यासाठी मी एक मार्ग देतो, एक चांगला तुम्हाला आज. ओके, लक्ष द्या. फ्री क्लासमध्ये मी भरपूर गोष्टी शेअर करून देत आहे बाय द वे. तर याच्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता की इफ आय कॅन शेअर दिस मच व्हॅल्यू और दिस मच थिंग्स इन फ्री क्लास, सो मी पेड क्लासमध्ये काय काय गोष्टी शेअर करत असेल. ओके, याचा अंदाजा तुम्ही लावून घ्या. ओके, यू कैन इमेजिन कि उसमें क्या क्या मिलता होगा, है ना. ये जो 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 मैं सिखा रहा हूँ ना, ये लोग पैसे लेकर सिखाते हैं बाय द वे. ठीक है, लेकिन मैं ये फ्री सिखा रहा हूँ बिकॉज ये मेरा लास्ट क्लास है. ठीक है, चलो आगे बढ़े. 3 दिवसाचा हा शेवटचा क्लास आहे. ओके, सो नाव आय विल शेअर विथ यू समथिंग व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, जस्ट अ मिनिट. सो एक हीलर होऊन तुम्ही या समाजाला कशी मदत करू शकता? आणि हीलरच का व्हायचं? आणि हीलर कसं होऊ शकता? लक्ष द्या. चॅटबॉक्स बंद करा आता. लक्ष द्या इकडे. इम्पॉर्टंट गोष्ट सांगत आहे, शेवटचा पार्ट आहे. ओके, सो बिकम अ मास्टर हीलर. तुम्ही एक मास्टर हीलर होऊ शकता जर तुम्ही रेकी लेवल 2 आणि लेवल 3चा प्रोग्राम केलात तर. ओके, तर कसं होऊ शकतो आपण मास्टर हीलर? जस्ट अ मिनिट, मला 1 मिनिट द्या फक्त. जस्ट अ मिनिट. ओके, सो तुम्ही एक मास्टर हीलर होऊन या समाजाला हेल्प करू शकता. तुम्ही इतरांना हेल्प करू शकता. कसं करू शकता? आणि पैसेही कमवू शकता. तर ह्या मास्टर हीलर का व्हायचं बरं? तर मास्टर हीलर झाल्याने तुम्हाला हे काही फायदे आहेत. पहिला फायदा आहे की तुम्ही जास्त पैसे कमवू शकता. दुसरा फायदा आहे की तुम्ही जास्त रिस्पेक्ट कमवू शकता. तिसरा फायदा आहे की तुम्हाला टाईम फ्रीडम मिळेल. टाईम फ्रीडम म्हणजे तुम्ही जे काही आज करत असाल, जॉब करत असाल, बिझनेस करत असाल, त्यातून रोज 2 तास जरी तुम्ही काढले, 2 आवर्स, तरीही तुम्ही हे काम करू शकता. ओके, आणि तुमची इन्कम हे लॅक्समध्ये होऊ शकते. ओके, ठीक आहे. त्यानंतर तुमचं नॉलेज वाढेल. कारण की काय होते की शाळा कॉलेज सोडल्यानंतर आपण शिकतच नाही जनरली. पण जेव्हा आपण या प्रोफेशनमध्ये येतो, हीलिंगच्या प्रोफेशनमध्ये येतो किंवा कोचिंगच्या प्रोफेशनमध्ये येतो, तेव्हा आपल्याला स्वतःलाही खूप गोष्टी शिकत राहावं लागतं. जसं मी सांगितलं की मी 25 लाख इन्व्हेस्ट केले कधी? कॉलेज झाल्यावर, माझं ट्रेडिशनल एज्युकेशन झाल्यावर. तर नॉलेज तुम्हाला मिळत राहील, तर तुमचं नॉलेज वाढत राहील. आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते सॅटिस्फॅक्शन. आज जेव्हा प्रत्येक गुरुवारी, शुक्रवारी आणि शनिवारी मी एक प्रोग्राम घेतो 3 दिवसाचा, आणि त्या 3 दिवस संपल्यानंतर आता जेव्हा हा दिवस संपणार आहे 5-10 मिनिटांनी, तर तो दिवस संपल्यानंतर अकाउंटमध्ये किती पैसे आले त्याच्यापेक्षा जास्त आनंद याचा असतो की या आठवड्यामध्ये किती लोकांना आपण मेसेज दिला, किती लोकांना आपण शिकवलं. ते त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी बेटर करतील. त्याच्या ब्लेसिंग्स, त्याला म्हणतो मी सॅटिस्फॅक्शन. तर हा एकमेव अशी ही फील्ड आहे, एकमेव अशी ही गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला पैसा तर मिळतोच, पण ज्याच्यामध्ये तुम्हाला लोकांचे काय मिळतात? ब्लेसिंग्स, म्हणजे आशीर्वाद मिळतात. ओके,
कारण की आज तुम्ही इथून आता भलेही सगळेजण नाही येतील माझ्या लेवल 2 लेवल 3 मध्ये 5-6 7-8 सीट बाकी आहेत आता. पण जे लोकं इथून काहीतरी घेऊन जातील ते काय म्हणतील, की यार बहुत भाई जो भी था इंसान बहुत अच्छा सिखाया. तर त्यांच्या ब्लेसिंग्स माझ्यापर्यंत येतील आणि त्या ब्लेसिंग्स मला आयुष्यात पुढं जाण्यासाठी हेल्प करतात. राइट? त्या ब्लेसिंग्स कुठेतरी माझ्यासाठी काय आणतात. सो काय करावं लागेल याच्यासाठी? सिंपल आहे. एव्हरी अर्निंग स्टार्ट विथ लर्निंग. एव्हरी अर्निंग स्टार्ट विथ लर्निंग. जर का तुम्हाला जास्त पैसे कमवायचे असतील तर सिंपल आहे, लर्निंग चालू करावं लागेल. आणि त्याची पहिली स्टेप मी तुम्हाला सांगितली की लेवल 2 लेवल 3. बट ठीक है, अभी आपके लिए कुछ लोगों के लिए पॉसिबल नहीं होगा. सो क्या करना है? लर्निंग करना है. कैसे करना है? लक्ष द्या इकडे, सर्वांनी लक्ष द्या. 4 पॉईंटमध्ये तुम्ही हे गोष्टी करू शकता. पहिली स्टेप आहे लर्न. आधी तर शिका, एखादं स्किल घ्या. कुठले स्किल? तुम्ही रेकी शिका, न्यूमरोलॉजी शिका, तुम्ही अजून काही शिका, NLP शिका, काही शिका. तुम्हाला काहीतरी आलं पाहिजे, तुम्ही काहीतरी शिकलं पाहिजे, ते आलं पाहिजे. दुसरी गोष्ट ते तुम्हाला अप्लाय करायचं आहे स्वतःच्या जीवनामध्ये. आता मी ह्या सगळ्या गोष्टी मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन, विजन बोर्ड, गोल सेटिंग हे सगळं माझ्या स्वतःच्या लाईफमध्ये अप्लाय केलं. अप्लाय. आफ्टर दैट व्हाट? टीच. फिर आपको वो सिखाना है कुछ लोगों को. पहले फ्री में सिखाओ या पैसे लेके सिखाओ, जैसे भी. और जैसे आप सिखाना शुरू करेंगे, जसे जसे लोकांना रिझल्ट येतील, दे विल पे यू. सो अर्निंग आपका ऑटोमेटिकली शुरू हो जाएगा. ओके. हाउ मेनी पीपल गॉट द आई ओपनिंग मोमेंट? टाइप EO in the chat box. Eye opening. How many people? Wow. Type wow in the chat box. इझिली समजलं तुम्हाला? इझिली समजलं? काय करावं लागेल आपल्याला? टाइप इन द चैट बॉक्स. हाउ मेनी पीपल गॉट आई ओपनिंग मोमेंट? EO इन द चैट बॉक्स. आई ओपनिंग. वाओ, अमेजिंग. राइट? सो ये 4 चीज़ें आप करेंगे, आप भी एक कोच बन सकते हो. तुम्ही पण लोकांना हेल्प करू शकता, तुम्ही पण लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवू शकता, तुम्ही पण एक ब्लेसिंगचं आयुष्य जगू शकता. ओके. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. आय होप की तुम्हाला मागच्या 3 दिवसाचा प्रोग्राम आवडला असेल आणि तुम्ही या 3 दिवसामध्ये भरपूर काही गोष्टी शिकले असाल. तुमच्यासारखेच काही लोक दरवेळेस या क्लासमध्ये येतात. तुमच्यासारखेच आणखी काही लोक या क्लासमध्ये आले होते काही वर्षाआधी, काही दिवसाआधी, आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काही बदल केले. तर त्यांची मी नावं तुम्हाला सांगतो पटापट. राजेंद्र सर आहेत मुंबईवरून. यांनी 50 नवीन ॲडवायझर स्वतःशी जोडले. इन्शुरन्समध्ये काम करतात आणि 25,000 रुपये अर्निंग केली पहिल्या बॅचमध्ये. महानिंग मेत्रे सर आहेत, गव्हर्नमेंट सर्वंट आहे. पहिल्या बॅचमध्ये 25,000 रुपये अर्निंग केली, हे पण कोच झाले होते. ज्योती देशमुख मॅडम 40,000 रुपये अर्निंग केली पहिल्या 30 दिवसामध्ये. अमित पाटील सर 40,000 रुपये अर्निंग केली फक्त 3 दिवसामध्ये. वैशाली पवार मॅडम 1 लाखापेक्षा जास्त अर्निंग केली पहिल्या 30 दिवसामध्ये. ओके. रेखा गोसावी मॅडम आजही आमच्यासोबत काम करतात. 2 लाख रुपये अर्निंग केलं होतं पहिल्या 30 दिवसामध्ये. आता प्रत्येक महिन्याला 2 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 1.5 लाख अर्निंग करतात घरी बसून. तुमचाही फोटो इकडे लागू शकतो काही दिवसात. पण तुम्हाला काय करावं लागेल? निर्णय घ्यावा लागेल आज आयुष्यामध्ये काहीतरी करण्याचा. येस ऑर नो? क्लिअर आहे सर्वांना? ओके. सो इथे एक QR कोड लागलेला असेल. निर्णय तुम्ही घेऊ शकता. आजचा दिवस तुमच्याकडे आहे बाय द वे. ठीक आहे. आणि तुम्ही 3 दिवस इकडे आलात, मला ऐकलं, त्यासाठी तुमच्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. पुढचे काही मिनिट माझी टीम इकडे असणार आहे. पुढचे काही मिनिट माझी टीम इथे असणार आहे. तुम्हाला काहीही प्रश्न असले तर तुम्ही माझ्या टीमला विचारू शकता. ओके. QR कोड इथे चालू असणार आहे. त्या QR कोडवर तुम्ही पेमेंट करू शकता. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहा. माझी टीम तुम्हाला काय देईल? उत्तर देईल. तुम्ही इथे आलात, तुमच्या जीवनाचा अमूल्य वेळ दिला, त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. तुम्हाला जे काही वाटते, जे काही वाटलं मागच्या 3 दिवसामध्ये ते चॅट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता बाय द वे. ओके. थँक्यू सो मच. आणि पेमेंटच्या डिटेल्स वगैरे सगळं आलेलं आहे स्क्रीनवर. आणि मी तिथे थांबतो, तुमची रजा घेतो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. क्या कभी अंबर से सूर्य बिछड़ता है? आज्ञा दो मां। क्या कभी बिन बाती दीपक जलता है? क्या कभी अंबर से सूर्य बिछड़ता है? क्या कभी बिन बाती दीपक जलता है? कैसी है ये अनहोनी हर आँख हुई नम, छोड़ गया जो तू कैसे जिएंगे हम? तू ही किनारा, तू ही सहारा, तू जग सारा, तू ही हमारा सूरज, तू ही तारा.
रोते क्यों हो तुम लोग? भगवान अपना मंदिर छोड़कर हमारे साथ रहने आ रहे हैं। उत्सव की तैयारी करो। जहाँ जहाँ तेरे पाँव पड़े वो धरती अंबर हो जाए, जाने ये कैसी माया माया है तेरी, तू निर्बल का अगर ये जीवित रहा तो जहाँ भी रहेगा महाराज बन के रहेगा। उसको क्या डर है जिस पे छाया है तेरी, कण कण में है खुशहाली।